हा सेक्शन कट करायचा फक्त, बाकी अख्खा पॉडकास्ट ठेवायचा. चेअर्स टू मर्फीज हे खूप चांगलं आहे, त्यामुळे मला आवडलं. म्हणून मला प्यायचं होतं आणि मला नाव द्यायचं नाही आणि मला यांच्याकडून नावं काढून घ्यायची होती, म्हणून मी हा प्रश्न विचारला. बाकी एव्हरी क्रिएटर इज गुड इन वे. Just focus on winners. Winners focus on winning, which is true. They don't really care. आणि आपण जो आता हा ग्रुप बनवलाय त्याचं काय फ्युचर आहे? हा ग्रुप आहे. हा ग्रुप आहे. हे बघ, पुढे पुढे group आहे. people talking. हा ग्रुप आहे. हेच पुढे हे बघा, हा ग्रुप. हा ग्रुप त्याला पायात पाय घालून पाडलं होतं लहानपणी. What? सो आय हॅव अ रिलेटिव्ह हु इज अ बिग सेलिब्रिटी. त्यांचं लग्न होतं आणि आय वॉज इन 9th स्टँडर्ड. तर तो आला होता लग्नामध्ये आणि तो लिफ्ट मध्ये घुसताना मी आपलं Which fellow influencer would you never want to collab? Like I said, पुनीत नाही. आणि पुनीत. फेलो इन्फ्लुएन्सर पुनीतला खूप फॉलोअर. यू विल टेक माय नेम. क्वाइट इम्पॉसिबल. काय बोलताय त्यामुळे? काय बोलायचं नाही, झाडं लावायचं आणि घरी जायचं. काय बोलताय दादा? पण काय बोलायचं नाही, झाड लावायचं आणि जायचं. त्यांना आपण बोलणारच आहे, तुम्हाला वाईट नाही वाटणार आहे. आपल्यासोबत येणार नाही त्यांचं पडलं असेल. नाही काय वाटतं हा अख्खा बघणारच आवडतो ना. त्याचं पॉईंट मला एक तितकं आहे ना, माझं तितकं लॉयल आहे की अख्खा पॉडकास्ट बघते. इफ युअर लाईफ वुड बी अ मीम, तर कुठलं मीम तू असोसिएट करतोस? मालूम है अपने बाप को मत सिखाते. सो मेनी पीपल विथ सो मेनी ओपिनियन्स. माझ्याकडे असेल तो CID वाला, क्या बक रहे हो बहनचोद? क्या पकड़? Name one creator who slid into your DMs in a sleazy way. No. No. सवाल भाई. Please. I'll tell you two. One is काय शॉर्ट खोटं बोलते सफाईने रे. हाय एव्हरीवन, मी मयुरेश उदे And hi, we are signing another day. आणि आम्ही एकत्र येतोय फॉर अवर न्यू ग्रुप पॉडकास्ट विच इज कॉल्ड एज What is up? व्हॉट इज अवर पॉडकास्ट. आणि हा नक्की बघा हा, कारण का आम्ही खूप अमेझिंग गेस्ट घेऊन येणार आहोत. आम्ही खूप क्रेझी गप्पा मारल्या, नावं घेतली आणि खूप मजा केली. खूप मजा केली. तर आपण त्या पहिल्या गेस्ट कोणाला बोलू? तुषार गोसावी, आणि साधा माणूस. तर तुम्ही हा नक्की बघा आणि आम्हाला प्लीज लाईक फॉलो सबस्क्राईब करा. कारण का या पॉडकास्ट मध्ये भरपूर गेम्स आहेत, भरपूर काही असे क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला कमेंट मध्ये उत्तर द्यायचे, त्याची गेस करायची. तर आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला हॅपी दिवाळी. हाय सानिका. हॅलो मयुरेश. हाय चैतन्य. हाय हाय तुषार. हाय तुषार. नमस्कार. तर यांची खरी नावं आपण इंट्रोड्यूस करूया लोकांना, म्हणजे Yes. ते त्यांना ओळखतील त्या नावाने. हो. मी हा साधा माणूस Yes. आणि तुषार. हवे खरं नाव आहे माझं. हो, आय डोंट थिंक की लोक तुला नावाने ओळखतात अजून, नाही. ऑर युअर फेस, बिकॉज नाही, तुझं नाही. कॉन्टेंट. लोकांना वाटतं माझं तुषारचं स्पेलिंग पण TOOSHAR आहे. सो तुषार. आणि साधा माणूस तर ऑफकोर्स. हो, मला लोक येऊन विचारतात की अरे तुझं नाव काय आहे? साधा माणूस. लोक काही म्हणतात, आपला माणूस, साधा माणूस, आमचा माणूस. परवा सिग्नल वरती एक काकू म्हणले, अरे ते बघ आपला माणूस आहे, आणि मुलाला सांगतात स्वतःच्या लहान आपला माणूस. एक फोटो म्हणलं एवढाही तुमचा नाहीये म्हणजे. हा स्पेशल एक आपला दिवाळी पॉडकास्ट आहे. सो विथ व्हॉट इज अप आपण एक नवीन कॉन्सेप्ट घेऊन येतोय फॉर अ ग्रुप पॉडकास्टिंग. त्याच्यामध्ये नॉर्मल पॉडकास्ट सारख्या जर्नीज वगैरे आपण नाही कव्हर करणार, पण हा त्याच्यातले किस्से, मजेदार गोष्टी ज्या तुम्ही लाईफमध्ये या जर्नीमध्ये फेस केल्या आहेत त्या आपण एक शेअर करणार आहोत. आणि सानिका, व्हॉट इज हो, म्हणजे आय थिंक आपण वी विल अड्रेस मिलेनियल इन्फ्लुएन्सर्स. आता म्हणजे लोक इन्फ्लुएन्सर्स म्हणतात. आय डोंट थिंक आय एम एन इन्फ्लुएन्सर, बट वेन आय स्टार्टेड द जर्नी, खरंच इट इज स्टील माय जर्नल. मी तेच सांगते लोकांना, सोशल मीडिया ऑलवेज बिन माय जर्नल. पण तुमची जर्नी ऑफकोर्स हॅज बीन डिफरंट दॅन मोस्ट ऑफ दी अदर्स. आणि सिन्स आपण सगळे पुण्याचेच आहोत, आय थिंक वील हॅव अ लॉट टू टॉक अबाउट. आणि मध्ये मध्ये गेम्स ऑफकोर्स ते तर इम्पॉर्टंट आहे. वा, वी हॅव मजा. फन गेम्स. काहीतरी आहे मध्ये मध्ये.
बेस्ट. सो टू स्टार्ट विथ आय थिंक दिवाळीचं पण ऍक्च्युली दिवाळीबद्दलच पहिले. Yeah. सो दिवाळीचं तुमचं लहानपणाच्या आठवणी. आठवण म्हणजे आपण सगळे पुण्याचेच होतो. राईट त्यामुळे पुण्यात आपण वाढलोय, बघितलंय की Right. दिवाळी कशी होती राईट आणि आत्ताची दिवाळी राईट. म्हणजे कशी आहे. So, ऍक्च्युली माझं लहानपण लखनौला गेलंय 5वी पर्यंत. मी 6वीत इथे आलो. okay. सो आणि लखनौची म्हणजे युपी नॉर्थ साईडची दिवाळी तर इज इनसेन. आपल्या इथे गणपती जसं असतो तशी हा, त्यांच्या इथे अच्छा. दिवाळी असते. इट्स क्रेझी. म्हणजे रावण दहन वगैरे तर त्याच्या 20-30 फुटी ते प्रॉपर Proper, हा. म्हणजे आणि मग इट्स क्रेझी म्हणजे प्रॉपर मोठ्या ग्राउंड वरती वगैरे तो महोत्सव असतो. सो माझ्या त्या मेमरीज आहेत. आणि Okay. म्हणजे फटाके वगैरे ते तर सगळेच हो ते सगळीकडेच. तिथे माझी- महाराष्ट्र मंडळही होतो. तो लहानपणी तर माझी दिवाळी फटाक्यांच्या अवतीभोवतीच गेली आहे. तेवढं हा. असायचं. फटाक्यांचे कांड करा, फटाके एकमेकांच्या मध्ये जुळवून पेटवा, 3-4 फटाके एकदम लावा वगैरे याच्यातच. हे त्यामुळे गल्लीत- मला बाकी दिवाळीचं काही आठवत नाही. जेव्हा जेव्हा म्हणजे असं कॉलेजमध्ये वगैरे आलं तेव्हापासून मग फराळावर गेली दिवाळी. मग हे चांगलं लाडू आवडतोय, चकली आवडतीये हे. सो इट हॅज बीन इन फेजेस. आणि आता तर असं झालंय की बंद करा फटाके का वाजवतायत. सो असे फेजेस आहेत माझ्या दिवाळीचे. आणि किल्ला पण बनवायचो. हो, किल्ला आय थिंक तेवढी एक मेमरी मला पण आहे. मला किल्ला बनवायची. इथे आय आल्यानंतर वुडंट से दॅट. इथे आल्यानंतर यू कॅन से दॅट. नो 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 नो. नाही पण किल्ला बनवायला मजा यायची खरं. आणि फोडायला किल्ले हा म्हणजे उरलेले- फोडायला तर मी सगळ्यात पुढे असायचो. पण तेच फटाक्यांच्या अवतीभोवतीच असल्यामुळे ते जरा मजा. पण खरं किल्ला बनवायला खूप मजा यायची. सगळे मित्र पहिल्या दिवसापासून सुट्टीच्या माती आणण्यापासून दगड आणण्यापासून खूप मजा असायची. तुझी आठवण काही? मला ऍक्च्युली दिवाळी गणपती वगैरे मला असं सोशल गॅदरिंग खूप आवडतात. आणि आय थिंक दॅट इज वाय फॉर मी द फॉन्डेस्ट मेमरी वॉज की सगळे एकत्र येतात, ऑल कझन्स फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. आणि इट्स जस्ट नाईस म्हणजे टू हॅव दॅट. मुलींसाठी ते जरा जास्त असतं बरं नाही का, छान रांगोळ्या काढणं, डेकोरेशन. आय हॅव झिरो तसं- आर्टिस्टिक बोन इन माय बॉडी. मला अजिबात त्या गोष्टी येतच नाही. मी किती प्रयत्न केला तरी आय स्टील कांट मॅनेज टू ड्रॉ स्ट्रेट लाईन. रांगोळी तर लांबची गोष्ट आहे. पहिला फटाका फोटो वगैरे काढायचा होती फक्त. कॉन्सेप्ट लहानपणी. विषय पहिला फोटो फटाका मी फक्त हा फोटो काढायचा. पहिला फटाका लावून 4 आपण वाजता. 4 वाजता जाऊन हो. हो. ते एक होतं. ते मुलांचं तर आय रिमेंबर दॅट. हो. पण आताची दिवाळी कशी आहे? म्हणजे काय आता, कारण का आम्हाला काय वाटतं की सिन्स वी आर टॉकिंग अबाउट इन्फ्लुएन्सिंग द वर्ल्ड चेंजिंग टुवर्ड सोशल मीडिया. राईट. आता असं वाटत नाही का की जास्त करून फक्त आपण फोटो ऑफ झालेला आहे दिवाळीचा, की ट्रेडिशनल काढलं, फॅमिलीवर फोटो घेणं, reels पण वगैरे ते करणं. कुठल्याही इव्हेंटचं झालं. कुठल्याही event चं झालंय. इट्स नॉट स्पेसिफिक टू दिवाळी. इट्स अबाउट शोकेसिंग युअर सेल्फ और शोईंग ऑफ युअर सेल्फ ऑन सोशल Right. मीडिया. हम्म. तर तुम्ही आता जर ट्रेंडशी कीपअप नाही करत आहात तर ते खूप मोठं असं गुन्ह्यासारखं झालंय हो. की नाही, त्यावेळेस लोक photo लोक असतात. म्हणतात हम्म. पण विल सोसायटी आता एक्सेप्ट नाही. मी वगैरे काय. हा. राईट. पण आहे ते तर चालूच राहणार आहे जोपर्यंत चढावड आहे सोशल मीडियाची. तोपर्यंत एव्हरीबडी इज अ क्रिएटर अँड एव्हरीबडी इज गोइंग टू पुट देअर That's true. हो. पिक्चर्स अँड videos. व्हिडिओज ऑन नाव इफ सोशल मीडिया डिड नॉट एक्झिस्ट, सपोज नेपाळमध्ये आता जे झालं ते आता उद्या आपल्या इकडे गॉड फॉरबिड होत झालं, तर व्हॉट विल युअर प्लॅन बी? फुटबॉल ऑलवेज. बीन दॅट डन दॅट. माझा 3दा बॅन झालाय पेज. त्यामुळे आता मी सोशल मीडिया बॅन व्हायची वाट बघतोय. सो पण आहे जरी झालं तरी आय डोंट थिंक जास्ती वेळ राहील ते. कारण की आपण आता ज्या एरामध्ये आहोत आय गेस खूप लोक गोष्टींना अपोज करतायत. राईट. सो ऑफकोर्स इट विल ऑल्सो कम बॅक या बिकॉज पीपल नीड टू पुट देअर व्हॉइसेस आउट. ऑफकोर्स. आणि ऑफकोर्स ओपिनियन लोकांना कुठेतरी शोकेस करायचं. अदरवाइज इट्स जस्ट वेग वर्ल्ड. प्लॅटफॉर्म्स येत राहतील. सोशल मीडिया बॅन नाही होणार. नाही होणार. हा. करेक्ट. सो जसं टिकटॉक वगैरे trans- हा एक्झॅक्टली. पण रील झाले to make up for एक्झॅक्टली that. रील झाले. सो विल कीप स्विचिंग प्लॅटफॉर्म. गव्हर्नमेंट पण इंडियाचं काहीतरी आहेत, त्यांचे प्लॅन्स आहेत. हम्म. स्वतःचं प्लॅटफॉर्म काढायचं, अच्छा. इंस्टाग्राम इक्विव्हॅलंट. Oh, is it? सो हो आता 100% म्हणतात टिकटॉक येणार परत. नाही येणार. नाही येणार. आलं तरी चांगलंच आहे. चांगलंच आहे. फार सारे You get फरक one नाही more पडत. platform to showcase. हो, exactly. Yeah, even if it comes, doesn't come one and the same. हो. कारण One की day लोक काहीतरी- ऑलरेडी इंस्टाग्राम वरती त्या फॉर्मॅट मध्ये लोक आहेत. सेट झालेलं हम्म. कारण. जस्ट दे हॅव टू पुश देअर ऑडियन्स टू अ डिफरंट Right. प्लॅटफॉर्म. दॅट्स इट. पण मग नंतर फॉर एक्झाम्पल जर टिकटॉक, इंस्टाग्राम वगैरे नाही चाललं आणि मग लिंक्डइन वगैरे सारख्या प्लॅटफॉर्मला असं वाटलं आपल्याला की अरे आता तिथेच सगळे बघतात. इट हॅज ऑलरेडी स्टार्टेड. इट हॅज ऑलरेडी स्टार्टेड. त्यांनी रील्स पण चालू केलेले आहेत. हो. सो बट ऍज क्रिएटर्स
बी पॉडकास्टिंग, इन्फ्लुएन्सिंग, कॉन्टेंट इन्फ्लुएन्सिंग ऍज सगळे Right. आपण जे करतोय. सगळे म्हणतात की अरे प्रत्येक प्लॅटफॉर्मला वेगळं वेगळं कॉन्टेंट चालतं. सो मग त्याला अडॉप्शन आपण कसं करा, अडॉप्टेबिलिटी काय सी अल्टिमेटली इट इज अबाउट गेटिंग वर्क फॉर Correct. बिझनेस. करेक्ट. लिंक्डइन इज फॉर दॅट. म्हणजे मला जॉब साठी मी बरोबर. हे टाकणार. तसंच माझं आहे ना, ऍज अ क्रिएटर आय विल पोस्ट माय व्हिडिओ ऑर माय वर्क अँड से की मी असं असं करतो. सो हायर मी ॲज टू मार्केट युअर प्रोडक्ट ऑर टू रन अ कॅम्पेन फॉर यू ऑर समथिंग लाईक दॅट. आणि ते इव्हॉल्व्ह होईलच. Evolve लिंक्डइन होईलच. आधी जसं होतं, आता जसं तू म्हणलास, आधी व्हिडिओज वगैरेचा काही संबंध नव्हता, पण आता रील्स येतात. आता आहे. And do you think AI will play a part आता going ahead हो, in इल हेल्प influencing? डेफिनेटली. इट विल हेल्प ॲज अ कॉन्टेंट रायटिंग खूप इझी होत जाईल कदाचित. अगेन परफॉर्मिंग इज अ डिफरंट पार्ट, पण रायटिंग खूप इझी होत जाईल. आणि परफॉर्मिंग अगेन इट विल टेक टाइम वेन अजून AI जितकं रिफाईन होत जाईल मे बी त्याच्यानंतर. बट सम डे टेक्नॉलॉजी इज गोइंग टू जस्ट Take over. बट त्याला काहीतरी मर्यादा राहील असं मला वाटतंय. म्हणजे वी वोंट गिव्ह एव्हरीथिंग इन हँड्स ऑफ टेक्नॉलॉजी बिकॉज वी आर द वन हू मेड इट. सो आय डोंट थिंक Right. सो लाईक Yeah, but do you think for brands it will be easier to get in touch with the influencers directly instead of going through the many even now person- they are Oh. easily like creators are easily approachable. You can just DM them or Right. तुम्ही त्यांना कुठे टॅग केलं किंवा brands usually comment on your reels and then the collaboration happens Right. with the brand. So ते आताही चालू आहे. ते इथून पुढे तर जास्ती सोपं होत जाणार आहे आणि लोक जास्ती हे होणार आहेत, अवेलेबल होणार आहेत जनरल पब्लिक साठी बेसिकली. पण आता स्पीकिंग टू द टॉपिक की मिलेनियल इन्फ्लुएन्सर्स, आपण काय विचार करतो जेनझी इन्फ्लुएन्सर्सचा? आणि कारण का आपण सगळे बघतो त्यांची रील्स. Who are Gen Z influencers? by मला the way? मुळात इन्फ्लुएन्सर हा. काय तुमचं काय डेफिनेशन आहे ते सांगा. म्हणजे आय डोंट हा, नो सानिका. व्हॉट. No, I'll tell you why. So when people tell me कि you're an influencer, right? I really don't think I am. Because I'm not influencing you in any way. Like when I see people, like there's so many influential personalities today. म्हणजे आपण त्या चार्ली कपचंच बघूया. Like I thought that that he was depends on who influenced. you are influencing basically. If Your that audience. person is getting influenced by you, then you're an influencer. If a But person is not influencing getting what? म्हणजे आपण त्याला एक्झॅक्टली define इट इज करू व्हेरी ना. सब्जेक्टिव्ह. आता माझं For social example, media, हा. basically, all I do is take pictures of myself, post. Maybe reels, a couple of them. मी कुठे गेले visit करायला country मध्ये दुसऱ्या, तर I post that. So I don't know की how are you getting influenced by Some people who like to travel are getting influenced by your travel stories and then they are making plans for that countries. Maybe तू काहीतरी words of wisdom share केले तर मे बी त्यातून कोणाला तरी हेल्प होते. अगेन यू आर इन्फ्लुएन्सिंग दॅट पर्सन. तू काहीतरी वेग जोक शेअर केला आणि तो लोकांना नाही आवडला आणि बोलायला या सानिका रानडे काही बोलतो. हा. यू आर नॉट इन्फ्लुएन्सिंग दॅट पर्सन. अगेन इट डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन हू इज Right. टेकिंग. म्हणजे तुला कुठल्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये एक्सेप्ट केलं जात आहे by each and every individual is very different. So that term is also very fragile. Yeah, I mean it is also multifaceted because like you said you might be But unknown. influencer as a content creator or any public figure calling that I'm not an influencer, it's very Everyone is. cliche right Yeah. now ki I want to show myself as modest and I am Right. very diplomatic and I am very down to earth ki nahi baba मी इन्फ्लुएन्सर नाहीये. बरोबर. But they are content creators at नाही, the end आय of the थिंक day. द बिगेस्ट डिफरन्स बिटवीन मिलेनियल Let people decide क्रिएटर्स. you are influencer or not. Correct. You are deciding by yourself that I am not an influencer. I think the I'll biggest call myself difference content na creator. is- everybody with a phone camera is a content creator. Yeah. बट मिलेनियल इन्फ्लुएन्सर्स किंवा क्रिएटर्स मुळे लोक इन्स्पायर होतात. जेनझी हा, I would rather क्रिएटर्स be मुळे लोक inspiring इन्फ्लुएन्स than होतात. there's a influencer. big difference Correct, between correct, getting correct, inspired correct, and correct, getting correct. influenced. म्हणजे you posting travel pictures might inspire someone to travel. Yeah. It's not going to influence someone. Correct. Is how I That look at it. is how म्हणजे I मी would posting football videos might just inspire someone to start playing football. But how am I influencing them? की म्हणजे there's a big difference. हा. तेच ना. आता जर एका माणसाने जर अब्रॉड ट्रॅव्हल केलंय तर ऑफकोर्स तो इन्स्पायर होईल टू विजिट दॅट कंट्री. Right. इफ समबडी हू हॅजन विजिटेड बट हॅव मनी इन देअर बँक अँड दे आर सेइंग की अरे ही फिरली आहे मला पण जायला पाहिजे. अगेन इन्फ्लुएन्स. सो दॅट डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन. इफ युअर लाईफ वुड बी अ मीम, आता जी तुमची जर्नी आहे, तर कुठलं मीम तू असोसिएट करतोस तुला? आणि तू सांग. त्याच्याप्रमाणे आम्ही ती दाखवणार आहे ती बोलताना तुझ्या. मालूम है अपने बाप को मत सिखा. So many people with so many opinions come Say and to try her. to be Yeah.
त्यांना एक तर माहिती नाही की मी आय एम 33. बैठो बेटा अभी बहुत कुछ देखना है जिंदगी में. एक तर पहिलं जितनी तुम्हारी उम्र नहीं उतना हमारा तजुर्बा है. खूप पावसाळे बघितले एक्झॅक्टली. सो हा ते म्हणजे मी मनातल्या मनात सारखं म्हणत असतो कोणी कमेंट केली आहे मालूम आहे अपने बाप को मत लिखायचे. What about you? माझ्याकडे असेल तो CID वाला ये क्या बक रहे हो बहनचोद. दॅट कुड बी थिंग ज्यांना एकदम असे डायलॉग वगैरे कळले नाहीत किंवा काही फास्ट बोलतात. I don't think this meme relates to my life, but आतापर्यंतचा माझा फेवरेट. I'll tell you two. One is, नाम क्या बेटा आपका? आदित्य कुमार. फेवरेट सब्जेक्ट क्या है? बैगन. आई. ठीक है, ये बताओ कौन सा सब्जेक्ट अच्छा लगता है? कौन सब्जेक्ट अच्छा लगता है? बैगन. It is just so epic. बट आय गिव्हिंग बेनिफिट ऑफ डाऊट त्या मीम मध्ये, कारण की तो त्याला विचारतो व्हॉट इज युअर फेवरेट सब्जेक्ट. मे बी ही थॉट ही आस्किंग सब्जी. बैगन. Yes, so, आणि second is this man who's just talking about मेरी भारत माता आणि येते आज मेरे मम्मी का बर्थडे. Somebody from the audience says, ये झूठ है, मैं इस बात का खंडन करती हूँ. अरे इस बात का क्या खंडन करते हैं? मेरी माँ का बर्थडे है. What is going? It's crazy. मला असेल तर पॉडकास्टर बोलू, त्यामुळे क्या पॉडकास्ट में विश्वास रखते हो वगैरे. Dear Bison. उघडे पॉडकास्ट यायला लागले Yeah. की मला आता तेच विचारायला लागतं या पॉडकास्ट में विश्वास रखते भूतो की तो पर्यंत पोहोचतच Yeah. नाही. क्या आपने एलियंस क्या आपने एलियंस देखे? Yes, I यकी think के बारे में आपका क्या influencers can never retire. Yeah. They can move into podcasting. Yeah. हो That can be. आणि तोच आमचा प्रयत्न Yeah, चाललाय. exactly. हो वेल इन्फ्लुएन्सरला पॉडकास्टिंग मध्ये Yeah. आणतोय आणि पॉडकास्टर थोडासा इन्फ्लुएन्सर व्हायचा प्रयत्न करतोय. बेस्ट. Yes. तर ते तसंच आहे. पण आता नेक्स्ट सेक्शनला Let's move. वी हॅव शॉर्ट्स. तर काय त्याच्यामध्ये We ते are तुम्हाला playing काय a game लावलंच of कळेल. truth and dare. ओ हा तर असा विषय आहे का? असा तर आहे. आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू, तुम्हाला खरी बापरे. खरी उत्तरं देता आली नाही तर यू हॅव टू हॅव अ शॉट. येस. अच्छा शाबास. मोर शॉर्ट्स. अजून क्या वा. बात आहे. मोर द मेरियर. मोर द वेरियर. बेस्ट. चैतन्य तू ते खेळू आपण तो करू पण ठेवत होता. असं 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 अंदाज आपण साधा माणूस हॅज हिज स्पेशल शॉट. तर बापरे. You want to go ट्रूथ first? ऑर डेअर ते यू स्टार्ट प्लीज. त्यालाच आधी गेस्टच करू आपण. ट्रूथ ऑर डेअर आहे ना, म्हणजे मी डेअर पिक करू शकतो ना. हा ऑफकोर्स. अरे वी वुड लव्ह डेअर. What is the fakest thing you've done just for content? What is the fakest thing I've done just for content? Probably promoted a brand that I knew was shit. And said ki अरे काय. So, oh. Did they at least pay you well? Yeah, they did pay me well. Then I think it's justified. जस्टिफाईड. They did pay me well. आणि I did give them honest feedback की अहो तुम्ही काय विकताय, नका विकू, बंद करा. त्यांचं म्हणणं होतं नाही आता स्टार्ट केलंय. म्हणलं द्या. नाही, मी म्हणलं असेल नाही विका. माझ्याकडे द्या विकायला परत. Strategy. तू ट्रूथ ऑर डेअर काय? ट्रूथ ऑफकोर्स. डेअर तू पण कर. Have you ever ghosted a brand after taking an advance payment? रिसेंटली नो. ऍडव्हान्स पेमेंट. गोस्टेड अ ब्रँड ठीक आहे. म्हणजे आहे खरं ते. नाही, गोस्टेड अ ब्रँड ऑफकोर्स. देर आर एन नंबर ऑफ ब्रँड्स विच आर सिटिंग इन माय ईमेल्स अँड आय एम नॉट इवन रिस्पॉन्डिंग देम राईट नाव. लाईक 3 महिने झाले मी रिस्पॉन्ड नाही केलं ईमेल्सला. हा. पण आफ्टर टेकिंग मनी नेव्हर. बिकॉज इट समबडी इज काय कशाला Oh, असलं right. ऐसे बद्दल नाही And have you चाहिए. regretted promoting any brand? But except for the. नो, मनी वॉज गुड ऑल टाइम. Okay. मग प्यायचं कधी आहे मग? हो ना, आता डेअर. आता तू डेअर वरती नको. ठीक आहे. का तुला काय ट्रूथ ऑर डेअर? डेअर. Truth. ट्रूथ. We'll do like truth first. माझ्याकडे खूप प्रश्न आहेत. तुला विचारायचं ना. तुमच्या दोघांकडे भयंकर प्रश्न असतील but माझ्याकडे मला नाही. तुला तुझ्याकडे उत्तरं हिला. Which fellow influencer would you never want to collab with? ओहो. like I said, तर पुनीत नाही. फेलो इन्फ्लुएन्सर पुनीतला खूप फॉलोअर्स. Oh. You can take my name because voiceover collab is quite impossible. Oh. You can take my name. आपण त्या केलंय कोलॅब, सो हो, यू कांट been इवन there, टेक done माय that. नेम. मी सेफ बोलू शकतो. खरंच तुला नाही, पण खरंच आपण कॅरेक्टर कोलॅब करू शकतो. सो Yeah. अगेन I don't think I'll. तुला प्यावं लागणार तुझ्याकडे नाही. हो नाही झालं. टिक टिक 1 2 Yeah. नाव घे, 3 जाऊ दे. प्लीज. जाऊ दे, एवढी जाऊ टाक, दे. नाव घे. किंवा नाव घे. म्हणलं प्रश्न बरोबर आहेत आमच्याकडे. चांगला होता हा प्रश्न. Come on. Wow. That's the spirit. Very good. असं तिने ते आईने ते दूध दिलं ना, पी 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 कसं प्यायलं तिने ते खरंच. शॉर्ट असं But झालं. actually,
I'll not like collaborate with anybody just for the heck of it. मला collaboration खरंच I don't see anybody as inferior. I've been there done that, so सगळ्यांची एक जर्नी असते. बरोबर. काय काय खोटं बोलते सफाईने रे. त्यांनी शॉर्ट प्यायला पण त्याला काय म्हणून मी प्यायला. बर ट्रूथ और डेअर. आता डेअरच आहे. अरे तुझं ह्याचा ह्याला विचारा की कोणीतरी. Exact हा मग तो शॉर्ट कसला पिला प्रश्नासाठी पाहिजे ना. तिच्या तिच्या वाटतं त्यांनी ते असे प्रश्न विचारला तर थोडंसं कॉफी मारावी लागते आपल्याला. कॉफी आहे गाईस. Who's the most toxic influencer you've ever worked with? वर्क विथ Yeah. कुठल्या इन्फ्लुएन्सर or you know of अच्छा. तुला एक्सपिरियन्स हा. आला He असेल. can again take my name. I have rejected his podcast once. There you Ah. go. She तुला आई ह्याच्यात शपथ. rejection आलं? बघा आमची काय लायकी आहे. But it's not you. It's the podcast I've been on. अच्छा मग तू चेक तरी केलेलं का आमचं चॅनल की ह्याला रिप्लाय करायच्या आधी. हो आणि त्याला नाही कारण आवडलं. का तू म्हणलेलंस की मला की आता तू एवढंच जर टी स्पिल केलेलं आहे की No, I guess I rejected you not because of what You said not. I don't I know had a podcast. phase that time. Exactly. I had a phase So that basically you needed somebody with mediocre following to get him on board. I needed someone with amazing following to get good follower people on board. वा This deserves a shot. नाही नाही Because it was a good बरोबर answer. उत्तर It was a good दिलेलं आहे. answer. गुड आन्सर गुड आन्सर हो 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 गुड त्याच्यासाठी पण आपण shot. गुड आन्सर. time. म्हणजे प्यायचंच आहे ते. हा. हम्म. तर नेक्स्ट Next day. डेअर. Okay. Read aloud your last brand negotiation DM. Oh my god. I don't have any. नाही I do have one. I have a funny आम्ही email, सांगतो. but Okay. Yeah, we'd like to see that. Hi, is the reel ready? Hello, good morning. Did you get to shoot yesterday? असे दोन आज सकाळचेच. Hello, please share your address. बापरे. Like, I ऍड्रेस have enough brands असं मला रिअलाइज झालंय. So this yeah, one you is don't have the time to. ह्या महिन्याचा खर्च निघायला. जेव्हा माणूस दोन फोन this one is agency who is trying to acquire me and they are like 17 सप्टेंबरला त्यांनी आधी इन्व्हाइटिंग वगैरेचा मस्त मोठा मेसेज दिलाय. त्याच्यानंतर 19 तारखेला त्यांनी मेसेज केला जस्ट मेकिंग शुअर यू सॉ दिस. 22 सप्टेंबरला त्यांनी मेसेज केला आय हॅव रीच्ड आउट कपल ऑफ टाइम्स बट आय हॅवंट हर्ड बॅक. आय वुड अप्रिशिएट अ रिस्पॉन्स Oh टू माय ईमेल बिलो. त्यानंतर 25 तारखेला त्यांनी रिप्लाय केला आय एम शुअर यू आर बिझी बट इफ यू कुड रिस्पॉन्ड टू माय ईमेल बिलो आय कॅन क्रॉस दिस ऑफ माय लिस्ट. त्यानंतर 28 तारखेला त्यांनी परत ईमेल केला शुड आय स्टॉप बॉदरिंग यू. वाईट मटेरियल आहे. They are desperate. पण हे ही हो. नाहीये एवढी. She's definitely a keeper. चांगली. आय एम नॉट इवन रिप्लाय. मी यांच्या Yeah. एका ह्याच्याशी But बोललोय. he's ghosted them even before hearing them out. गुड जॉब. क्या बात आहे यार. शी इज डेफिनेटली अ कीपर पण असे फॉलो घेणारे मला पण माझ्या कंपनी आपण फ्यूज आहेत पण तरी. फ्युचर हा Okay, Mayuresh. Post मी a कसं random. हाय. काय there? Oh yeah. हा. त्याचा प्रश्न होता. त्याचा प्रश्न Oh, होता. मग मी का दिलं उत्तर? You just wanted to be included. No, but that was funny. Yeah. Take a guest phone and read 100 DM out loud. शबास बेस्ट. हा म्हणजे त्याचा नाही नाही कोणाचाही आमच्या तिघांपैकीचा फोन घ्या आणि रीड. हिचा जो आवडता अरे सानिकाला यार. चांगला DM सानिकाला- असतो. पोरांना काय DM काय असतं? exactly. भारी. सानिकाला तर गाव- हो, त्याच्यामध्ये काही नसतं. इतकं काही नाहीये रिक्वेस्ट मध्ये बघ रिक्वेस्ट हा, request मध्ये. त्यातला जरा चांगला पण शोध कुठला तरी. हे वेब वगैरे हा. हाय सॉ यू No, I would be generous to her. एक स्टोरीला रिप्लाय केलं तिने आय हाय. नाव नको जाऊ दे. वरचे नाही हो वाचले ना मी. चुकून गर्लफ्रेंड वगैरे असेल तर ब्रेकअप व्हायचा. हो हम्म. ती शक्यता खूप आहे. सानिका Yeah. तू स्वतःला प्रश्न विचारणार नाही आहे. मला Do a real dance step in the studio right Oh, now. yeah, I can do that. रील No, कुठली but I करायला don't का want नवीन? to. No, तुला ती no. करायची होती ना सलमान आणि याची. ते करूया सलमान चला. आणि? ती करूया तरी हे काय आहे? अरे ते Wow. कतल तरी लाख कतल अरे तो जिथे तू- संजय दत्त सलमान Oh, that खान. meme. हा तर ते करू ना आपण ते हे सगळ्यांनी करा यार आम्हाला. I don't Hey, remember the directed steps. to you. तुला हो, एकट्याला so करायचं. मी एकट्याने एकटाच करायचं. करणार. मला तीन ते जणांची. स्पायडरमॅन मला वाटलं त्यात तू सलमान आणि ह्यांना टाक. हा हा म्युझिक प्ले करा. Yes. पण काय त्याला माहितीच करायचं नाहीये. अरे ती नाही नाही, मला का ती माहिती आहे तो मी तो पण ते फक्त स्टेप्स सल- नाही आठवत आहेत. त्या नुसतं studio मध्ये असं फक्त असं एवढंच. फक्त आणि मग तो असं 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 करतो काहीतरी. हा. एवढंच आहे. आपण तिघं उभे राहू कारण का आपण बसल्या बसल्या पण करू हा, शकतो. बसल्या- तिघं ते स्पायडरमॅन त्यांनी झालेलो frame आहे. तशी set केली असेल. हे होईल. So हा we'll मग do बसल्या it बसल्याच that. करूया हे आपण लावू का मी तेच हो. मिळतंय का गाणं
शेवटी करायचं का ते टाकलं लगेच नंतर करून तू टाकू. can place हा. it. हा We can ऍक्च्युली just move forward with the शेवटी कर question. ना आलं तर. हो कारण की यही आहे बघा ना. जग्गूला पाठवलेलं मी. जग्गू जॅकी जग्गूला- श्रॉफला पाठवलं होतंस तू? तो म्हणाले भिडू भाई व्हायरल चाललोय आपण. सुरू. संजू बाबा एनर्जी नाही बस. ओके ह्याला खूप सोपं मिळाली आयडिया. थँक्यू. परत ठेव. पण मग मला असं विचारायचं की जे आपण जेन्झी इन्फ्लुएन्सर्सला बघतो की तो कुठला तरी ब्रँड प्रमोट करतायत त्याचं मी नाव पण नसतं ऐकलं, ठीक आहे, आणि ते खरं ते वापरतायत का नाही हे पण माहित नसतं मला. 50% of the people don't डोंट use. इवन यूज 50-90% चलो व्हॉट एव्हर, बट तो हाऊ डू यू कनेक्ट दॅट? का कारण का की तुम्ही कधी ब्रँड बघितला नाही, चल इन्फ्लुएन्सर चांगली दिसते किंवा दिसतोय किंवा जसं ते ती रील बनवली आहे Right. त्याच्यामुळे मी थोडंसं हुक मिळतंय, बरोबर, आणि ते मी बघतोय आणि बघ तेव्हा जेव्हा ते ब्रँड येतं तेव्हा ऑटोमॅटिक मला डिस्कनेक्ट येतं, अरे अरे तो ऍड आहे Right. असं आपण बघतो, Yeah. बरोबर. मग अशा कॅटेगरीमध्ये जर आपण त्याला पुट करायचं झालं, सो आर इन्फ्लुएन्सर्स ऍक्च्युअली एबल टू प्रमोट ब्रँड्स का फक्त एंगेजमेंट आणि रीचच? 80% of the times creators or influencers cannot sell the product. They can promote it, करेक्ट, but they can never sell the product. म्हणजे तुला माझ्यामुळे कुठल्या तरी तेलाबद्दल माहिती होईल पण तू हा. ते घेणार नाहीस. बरोबर आहे. Basically awareness. Awareness, exactly. is म्हणजे more इवन important. ब्रँड्सला कळलं पाहिजे when they Exactly. approach you for a certain product you are just promising to give them eyeballs. That's it. राईट Yeah, yeah. राईट. त्याच्यापुढे तुमच्या प्रोडक्टची क्रेडिबिलिटी, I know. तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी आणि तुमच्या प्रोडक्टचं जे काही I am पॅकेजिंग आहे pretty दॅट वुड प्ले अन इन्फ्लुएन्शियल पार्ट ऑफ अगदी बरोबर. किती लोक विकत घेणार आहेत. Yes. एखादं वियर्ड प्रोडक्ट जे तुम्हाला आलेलं आहे, वियर्ड म्हणजे नाव न घेता काहीतरी डिस्क्राईब करा ना की काय होतं, किती पैसे मिळाले, किती ऑफर केलेले, असं काही होतं आणि तुम्ही म्हटलं की यार चला And you turned it करूया down. आपण. Like, or you turned Or it you down. did it, rather. Yeah, did it? दोन्ही यावं. वियर्डेस्ट पेक्षा जो सगळ्यात जास्त पैसा इज बेटिंग आणि गेमिंग Oh, प्लॅटफॉर्म. yes. Gaming. Currently Yes. that's who. बट आय ऑलवेज टर्न देम डाऊन बिकॉज त्यांनी एंगेजमेंट आणि ह्याच्यावरती फरक पडतो. पण एव्हरी डे आय प्रमोटेड दॅट बिकॉज आय मीन हा तूच इन्साइट्स देऊ शकतो. again I can take the audience to that product and most of the people like I would say की लोक हुशार आहेत, they won't go there. हुशार एकदा First ते- of all, when I saw that product, Yes. I'm not promoting it anymore because of the things which happened. And again, at some point मी ते सोडणार, म्हणजे हो, it wasn't right. going Yeah. to go for like lifetime. ते कधी ना कधी तरी मला त्यातून बाहेर निघावंच लागणार Of होतं. course. पण कसं आहे ना, मी तो प्रोडक्ट जेव्हा बघितला तेव्हा मला कळलं की एखादा नवीन युजर जेव्हा येतो त्यासाठी इंटरफेस खूप कॉम्प्लिकेटेड आहे. अगेन तो खूप मोठा बॅरियर होता. बरोबर. तेव्हाच मी त्या ब्रँडला सांगितलं आय कॅन गिव्ह यू आयबॉल्स, आय कॅनॉट कन्वर्ट पीपल इन correct. युअर आणि ते क्लायंट. एक्सपेक्टेशन घेऊन हो. येतात की तुम्ही मला किती लोक how many will convert. So if you say that 60% people won't even bother to look at that betting platform, त्याच्यातले जे 40% कन्सिडर करतात त्यातले 50% लोक तर तो इंटरफेस बघूनच पळून जातात. आणि त्यातले जे उरलेले सो दे रिअली वॉन्ट टू ट्राय दॅट प्लॅटफॉर्म और दे आर बीन डुईंग समथिंग सिमिलर ऑन डिफरंट प्लॅटफॉर्म. Right. सो दे आर जस्ट युझिंग इट ॲज अ न्यू ब्रँड Right. इथे ट्राय करून अवेअरनेस. या सो इट वॉज काइंड ऑफ दॅट. आणि अगेन सॉरी पण आपण खूप अशा पण लोकांना ते ब्रँड असे प्रमोट होतात की हु आर नॉट यु नो त्यांना एवढं म्हणजे Other- टेक्नॉलॉजीशी त्यांना तेवढं सुद्धा- हे exactly. नाहीये Correct, किंवा correct, ते कम फ्रॉम बॅकग्राऊंड वेअर दे आर नॉट एज्युकेटेड वगैरे आहे. ऑफकोर्स तो आहे पण चुकीचं आहे म्हणणं. पण मी म्हणणं मी त्यांना शिकवलं की हे करू नका, एकदा झाले ना हात भाजले ना, परत जाऊ नका एकदा प्लीज आम्हाला तुझ्या त्या ऍक्च्युअल टोनवर एकदा ते ब्रँडचं नाव न घेता तू जसं तू बोलतोस सगळ्यांना ना, माहितीये ब्रँड कुठला हा पण तरी तेच करायचं मुद्दा. आहे. नाही. पण एकदा तेच कॅमेरात की, बघ प्लीज. आपण ते करू पण कसं आहे ना ते लोकांना म्हणजे इट वॉज लाईक की तुम्हाला एक हे मिळाली त्यातून शिकवण मिळाली की Yeah. एकदा हात भाजलाय तर परत जाऊ नका. सो आय मीन बरोबर. एक individuals aware that, oh, don't do that. तुषार तुला जर मर्फीजला प्रमोट करायचंय तुझ्या त्या टोनॅलिटी मध्ये, कारण काय थोडस आपण ब्रँड बदलून बघूया की जर मर्फीजला असं जर तू प्रमोट केलंस तर एकदा प्लीज
हाय ह्या लोकांनी मला जेवायला बोलवलंय. चांगलं जेवण आहे म्हणजे काहीतरी वेगळं खावं. आपण नेहमी पोळी भाजी खातो घरी, पण इथं आल्यावरती पास्ता, पिझ्झा, अजून कसला तरी वडापाव वेगळ्या प्रकारे बनवलेला. म्हणजे काय काय नवीन नवीन मिळते मार्केटमध्ये, तुम्हाला बी कळलं पाहिजे ना. म्हणजे या इथं जेवण स्वतः ते अनुभवा, म्हणजे कसं तुम्हाला बी मजा येईल, मला बी भारी वाटेल आणि मला पैसे मिळतील ना 4. म्हणजे ते माझ्यामुळे लोक आलेत, मग ते मला परत बोलतील की बाबा अजून 4 लोकांना सांग. असं असतं. Amazing, amazing. So, भारी. आता आता खरं खरं तुषार अरे आता आता हे लोक हा रील कापतील आणि मर्फी नाही 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 आपण बोलू इवन इफ यू पुट इट एज प्रमोशन. we've got an ad. Yeah. पण I think त्याची आयडेंटिटी त्याचा आवाजच आहे म्हणजे इथे Exactly. समोर he just starts speaking. जेव्हा पहिलं अकाउंट बॅन झालं होतं तेव्हा आय वॉज लाईक की You were चेहरा done. नाही दिसत. हाऊ आणि डिड यू काय. डील विथ इट म्हणजे हा. तुला पहिले 24 तास तर खूप अवघड होतं बिकॉज फर्स्ट टाइम की असं काहीतरी घडलं. I remember speaking to you also about it. आपण जेव्हा आणि बोललो, तेव्हा किती फॉलोअर्स होते? खूप होते पहिल्या यार. अकाउंटला 2,10,000. इट वॉज बॅक इन Crazy. 2018. That's a huge number. आणि ते बॅन झालं आणि आवाज लाईक की आपला चेहरा पण हे नाहीये एवढा प्रॉमिनंट की लोक आपल्याला काय परत. बट अगेन द व्हॉइस वॉज द Yeah. मॅजिक. नवीन व्हिडिओज बनवले. And the आणि comeback was again, stronger yeah, actually. oh, त्याच्यानंतर I think the progress द was सेकंड अकाउंट exponential. वॉज व्हेरी म्हणजे 6 महिन्यात 2.5 लाख फॉलोअर्स अगेन Crazy. इन 2019 बिफोर रील स्टार्टेड बेसिकली. 1 मिनिटाची विंडो असायची. सो असं ते मला एकदा जाणवलं की तुमची क्रिएटिव्हिटी आणि तुमचा व्हॉइस हा USP आहे. Yes. आणि उद्या जरी माझं हे पेज बॅन झालं आणि मी उद्या दुसऱ्या नवीन अकाउंट उघडून परत चालू केलं तर परत ऑडियन्स येईल जे Right. कोर ऑडियन्स आहे ज्यांना खरंच बघण्याची इच्छा आहे. तुम्ही वर्षभर असले प्लॅटफॉर्म प्रमोट करून कॉन्टेंट न बनवता ते अजून टिकून आहेत तिकडे. Yeah. ऑफकोर्स दे विल कम बॅक. सो Right. सो बिलिव्हिंग इन युअर ऑडियन्स अँड अंडरस्टँडिंग व्हॉट दे वॉन्ट इज द Exactly. की इन कॉन्टेंट क्रिएशन. Right. मग ते जेनझी असू दे नाही तर मिलेनियल. But because of your profile, तुला कधी कुठला ब्रँड बिकॉज ऑफ दॅट स्पेसिफिक रिझन असं झालंय की नाही अप्रोच केलंय तुला बिकॉज ऑफ द कॉन्टेंट? ब्रँड अप्रोच करतात पण ते म्हणतात की मग तुम्ही व्हॉइस ओव्हर व्हिडिओज नका बनवू, तुम्ही फिजिकल व्हिडिओज बनवा. मग त्यासाठी मग मी ते कॅरेक्टर आणलं. राईट. आणि आता तर मी या पॉइंटला लेझी झालो की आय डोंट इव्हन लुक ॲट माय ईमेल्स की केवढे ब्रँड प्रमोशन येऊन पडलेले असतात. बट हो, वेळ कुठे सध्या तर आपण वेळ- नुसतं जपानलाच असतो वर्षाच्या अरे हो, आठवड्यात. ते माझं तू फुल टाइम क्रिएटर नाहीयेस का? मी फुल टाइम क्रिएटर आहे पण And मोस्ट ऑफ द traveler. टाइम इन फुल टाइम आय एम लेझी. पण मग आता म्हणजे असं आहे का की म्हणजे आता यू आर सॅटिस्फाईड की आता एवढं नाही मला, कारण का सुरुवातीला असं खूप पुश असतो की अरे आता मला व्हायचंय, म्हणजे व्हायचंय. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा काहीतरी बनवता म्हणजे जेव्हा तुम्ही वेन आय वॉज ट्राईंग फर्स्ट टाइम लाईक पहिलं कॉन्टेंट बनव तेव्हा एक किक होते की बाबा 100 केला पोचल्यावर काय पिक्चर असेल, 200 केला पोचल्यावर काय पिक्चर असेल. सो एकदा ते कळलंय, एकदा ते झालंय, म्हणजे ती जी इंटेन्सिटी होती ती झालीये यूज. आणि आता कसं आहे, आता कमबॅक, आता आय नो की मला माहितीये की उद्या मी 10 महिन्यांनी व्हिडिओ टाकू, 5 महिन्यांनी टाकेन किंवा 15 दिवसांनी टाकेन. पीपल हू लाईक दॅट व्हिडिओ विल वॉच इट, Yeah, correct. दे विल स्प्रेड इट, फाईन. ते एक प्रोसेस कळलेली आता. सो तेवढा ते इंटेन्सिटीने येत नाही. बट ऑफकोर्स देयर इज अ प्रेशर की आता तुमचे एवढे फॉलोअर्स आहेत तर यू हॅव टू पुट सम गुड कॉन्टेंट. असं काही टाकून चालणार अच्छा. नाही. तेव्हा ते होतं, तेव्हा दॅट टाइम यू आर Yeah, एक्सपेरिमेंटिंग विथ Right. And also तेव्हा कॉम्पिटिशन एवढी नव्हती. So right There was now, nobody. every second person Nobody. is an influencer or बरोबर. रील्स नव्हते Yeah. तेव्हा. आय गेस लोक फक्त इंस्टाग्रामवर फोटो Correct. टाकायचे. Correct. 50% Right. लोक फिल्टर वापरायला यायचे. हो. सो इट वॉज लाईक नो बडी. हो. एक मिनिटाची विंडो होती, त्यामध्ये खूप कमी क्रिएटर्स होते आणि त्यामुळे मे बी मी लक्षात राहिलोय लोकांच्या. हम्म. आता एवढे क्रिएटर्स आहेत की लक्षात राहत नाहीत लोक. राईट. क्रिएटर्सच लक्षात राहत नाही, कारण की लोक व्हिडिओ बघतात, हसतात, पण त्या व्हिडिओमध्ये 4 लोक असतात कोलॅबमध्ये. तो हम्म. account नक्की कोणाचा आहे, ती Correct. आयडिया कोणाची आहे, बरोबर. काहीच कळत नाही. राईट. आणि मोस्ट ऑफ द टाइम, फॉर एक्झाम्पल, इफ ही इज क्रिएटिंग कॉन्टेंट विथ 3 पीपल, 3 लोकांची रील आहे ती, आणि टाकली, ती व्हायरल झाली, लोकांनी ती बघितली, पण लोकांना माहितीच नाही साधा माणूस त्यातला नक्की कोण आहे. हम्म. तो पॉइंट येतो. खूप Right. क्वचित लोक आहेत, 30% लोक असतील जे प्रोफाईल जाऊन बघतील, मग बघतात, ते हो. ना बाकीचे व्हिडिओ आवडतील, देन इट विल कन्वर्ट That's इन टू true. फॉलोअर्स. Correct. राईट. सो माझ्या प्रोफाईलचा एक तो USP आहे की माझ्या प्रोफाईलवरती मांजरं, कुत्री आणि राईट. प्राणी. सो एनिवे कॅट्स हॅव रूल्ड सोशल मीडिया Yeah, सिन्स yeah, बिगिनिंग. yeah. That's true. सो एनिवे ती मांजर चेंज होत राहील. सो मांजरीसाठी का होईना लोक फॉलो करतात. बरोबर. पण तुला असं कधी वाटलं नाही की तू त्या कॅरेक्टर त्याला व्हॉट इज द नेम विचार बाळ्या. बाळ्या बरोबर एक पॉडकास्ट चालू करायचा
आणि लोकांबरोबर असे काही विचित्र प्रश्न मी करत. मी खूप पॅरडी कॉन्टेंट तू वगैरे गोष्ट करायचं. आयडियाज हे सगळे पेन डाऊन करून झालेले आहेत. काय ते मनात आहे नुसतं, पण बॉडीच नाही. करूनच एक्झिक्यूट आहे आपल्याला. बॉडी नाही तुझं जॉनर कारण Exactly. की खूप युनिक आहे म्हणजे असं कोणी आय So when I'm डोंट coming up with something new, I'm researching on it right now because शेवटी काय आहे तुमचं जसं मगाशी आपला पॉइंट चालू होता की काय म्हणतात त्याला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वरती हा. तो टाईप ऑफ ते म्हणजे वेगवेगळा ऑडियन्स असतो. फॉर Correct. एक्झाम्पल युट्यूब वरती लॉंग टर्म बघणारा म्हणजे डेडिकेटेड लोक असतात की आता मी काहीतरी बघायला आलोय. बरोबर हा. इंस्टाग्राम आपण जस्ट चेक करत आहोत Correct. दिवसातून 100 वेळा त्यामध्ये Correct. रील्स डोळ्या खालून जातात कळत डूम स्क्रोलिंग कम्प्लीट. सो प्रत्येकाचा ऑडियन्स डिफरंट आहे. सो तुमचा जो USP आहे कॉन्टेंटचा किंवा काय जो आहे आत्मा कॉन्टेंटचा तो जर तुम्ही वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये ट्रान्सफॉर्म करू शकला देन आय थिंक यू आर रिअल क्रिएटर. ओके. फॉर एक्झाम्पल इफ आय वॉज डुईंग डब्स ऑन इंस्टाग्राम त्याच्यामध्ये एक गावठीपणा किंवा गावंढळ भाषा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा ऑप्सिनिटी बरोबर. थोडस शिव्या, अडल्ट कॉन्टेंट शिव्या adult वगैरे content. आणि त्याच्यानंतर मग त्या आत्म्याला मांजरींमधून काढून या कॅरेक्टर मध्ये टाकलं. Correct. स्टार्टेड मेकिंग रोस्ट व्हिडिओ. म्हणजे तुम्ही विचार करा बाळा आणि एखादा पर्सन किंवा पॉलिटिकल फिगर बसले आणि बाळा काही प्रश्न विचारणार तो बाळा आहे. ऑफकोर्स दिस किती भारी कॉन्टेंट ते पेनडाऊन आहे आणि उलट ते तर मी का फॉर एक्झाम्पल बाळ्या मोदींचा हे घेऊ शकतो इंटरव्ह्यू घेऊ शकतो. इट वुड बी हा. स्टेज Yeah. ऑफकोर्स डबिंग आलं त्याच्यामध्ये हे आलं बट वाय मोदी वेन आय कॅन मेक फॉरेन सेलिब्रिटीज Exactly. मराठी इन दॅट बाळा आणि ट्रम्प बसलाय फॉर एक्झाम्पल. सो या काय हे आता कॉन्सेप्ट आहेत चाललंय ऑलरेडी असं. कॉन्सेप्ट आहेत इव्हन लाईक व्हॉट इफ बाळा विल गो इन शार्क टँक व्हॉट इफ Exactly. Right. इंडियन आयडल. Yeah. सो हे असे खूप आहेत असे खूप पेन डाऊन केलेले आहेत पण प्रॉब्लेम तोच आहे की नाही करायचं यार. तुझं काय हे लोकांनी केलेलं आहे ऑलरेडी. Right. आता एक AI पेज पण आलंय आय कॅन हा. बँक ऑन इट आय कॅन मिल्क ऑन टोनी इट. स्टार्क वगैरेचे इंटरव्ह्यू हो, हो, घेतात हो. गेटवे समोर Ah. वगैरे इट्स Two क्रेझी. dogs, two dogs Two आहे, dogs. two हा, dogs ते आहे, तर podcast crazy मध्ये viral तुम्ही झालं. बँक करू शकता तुम्ही मिल्क करू शकता तुम्हाला माहिती आहे बट गिव्हिंग समथिंग न्यू अँड क्रिएटिंग अ निश ऑडियन्स अराउंड इट ती जी किक आहे ना ती मिळाली पाहिजे. तू बाळाला आता रिटायर नको करू. मी कधीच मी स्वतःला retire करत नाहीये. मी 10 महिन्यांनी व्हिडिओ टाकेन पण मी टाकेन. मी हे क्षेत्र नाही सोडणार बिकॉज Right. आय नो व्हॉट Exactly. पोटेन्शियल इट होल्ड्स. हा. I would go like I disappear for like 2 months वगैरे मी गायब होईन चिल मारेन टाइमपास करेन पण परत येईल शेवटी पैसा संपतोच ना माणसाचा. अच्छा वेगळं का आता त्याच्यात त्याची कॉन्ट्रोवर्शियलच नाहीये रे. ठरवलेलं आम्ही होतं. माणसंच अशी आहोत. हो ना, Clean. बस साधा साधा माणूस. माणूस आला आणि चल मी साधे माणसं. विचारतो तुला हा. एक क्रिएटर ज्याच्यावर तुला पॉडकास्ट तुला पैसे दिले तरी तू करणार नाही. नाही करणार. क्रिएटर म्हणतोय नॉट एनी गेस्ट. तू काही सांगशील हो. क्रिएटर आणि Interesting. स्पेसिफिकली पुण्यातला अरे क्रिएटर. बेस्ट मी आता Very interesting. दॅट पुण्यातला क्रिएट. पुण्यातला क्रिएटर. पुण्यात कोण आहेत पण असे एवढे? नाही मला आणि- तुला Don't माहितीये be- कोण don't आहे. be that कोण आहे? person. कोण आहे? Don't be that कोण आहे? person. पुण्यात आपण creators सोडून च कोण कोणच आहे? हो. तुला माहितीये कोण आहे. नाही करणार ना. हम्म. कधीच नाही करणार पैसे दिले तरी. हम्म. नाही. असं कोणीच नाही यार पण. अरे चल रे. कोणीच नाही. Diplomatic होतं. कोणीच नाहीये. Again you could have played safe. मी स्वतःच्या माझं नाव घे, नाव मी घेऊ ईमेल रिजेक्ट केला हो. मग तरी तू पाहिजेस. हा ते बघ व्ह्यूज मी इम्पॉर्टंट तुला आज परत रिप्लाय काय कर. सर वी डिड पॉडकास्ट टुडे. हाऊ डू यू एकदा आपण एकत्र करूया आणि का? मग तो असं. गोष्ट करेल कारण नाही, तो नाही, हे नाही, परतच नाही, नाही. हे चुकीचं आहे. मग तो माझे मेल्स वाचेल कुठेतरी दुसऱ्या आय पॉडकास्ट. वुड हॅव सेड दानिश देन कारण की जर पैसे देऊन पॉडकास्ट त्याच्यावर करायला लागला तर म्हणजे घाण फाटेल रे. बरोबर पॉडकास्ट कर. कोण? त्याला माहितीच नाहीये यार. अरे दानिश भाई दानिश भाई, दानिश भाई किसी का नाम ही नहीं लेता था मैं. भाई दानिश भाई होते आज तो. आहेत पुण्यातले काही क्रिएटर्स तर मला माहितीये तू 100% नाही करणार त्यांच्या. हा, तू सांग ना बघ तू कोणाबरोबर सांग ना. नाही. पॉडकास्ट करतच नाही. ऑप्शन आहे ना मला. Who would you not Options आहे ना collaborate मला. with? One creator from Who would I सांगा not ते. collaborate with? तर मला हे द्यावंच लागणार, कारण का- आय थिंक अरे पुण्यात आहे का तो? हो. He's from Pune. अरे मराठी आहे तो. कोण? ओके. He's from Pune. काही तो तिकडे असतो. तो मराठी नाही नाही तो पुण्यातला आहे अरे. तो आपला माणूस आणि तो साधा अजिबात नाही हो. तो आपलाही अजिबात नाहीये. तुला पुण्याचा आहे मला आज कळतंय, पुण्यातला बापरे. म्हणून आपला. तो पुण्याचा आहे. हो. हो. आय वुड डू कोलॅब विथ हिम. तेवढे फॉलोअर्स आहेत त्याचे. खूप आहे बट फॉर ऑल पण मला द तसे फॉलोअर्स तसे फॉलोअर्स तसा ऑडियन्स नकोय मला. बट आय एन्जॉय क्रिंज आय कन्झ्युम क्रिंज बट लाईक आय सेड Right. ते कॉन्टेंट नाही आहे. पुण्यातला यार अजूनही मला सुचत नाही. काय यार कमॉन यार.
By the way, Mara, just out of curiosity, Samadhya, how is she as a creator since you've worked with her? Who? Samadhya, she's now she chill. is in the US. She's chill. She's pretty chill. Yeah. पण दिस वॉज आय थिंक 1.5-2 years बॅक आम्ही कोलॅबरेट केलं ते. सो तेव्हा शी वॉज अगेन Just upcoming. तिचं काय असं वेगळं हँडल नाव आहे का जे मी मला पण नाही. मला नाही नाही माहिती. समजण्याच आहे आय थिंक. But what do you like the content? बघितल्यावर लक्षात येईल नाव हर कॉन्टेंट हॅज चेंज्ड अ लॉट. But do you like it? Is what I'm asking. I cannot relate to आय it. डोंट वॉन्ट टू साऊंड रूड. म्हणजे तू बघितलंस? म्हणजे तिचं जोपर्यंत ते फनी स्केचेस होते ना आपल्या इकडे वेळ तोपर्यंत मला आवडत होतं. पण डान्स इज समथिंग विच आय लाईक आय कॅनॉट डू. अरे, तू काय बोलतोय? अरे मला 2-4 स्टेप येतात त्याच मी सगळीकडे शिकतो. मी बघितलंय डान्स मैं दीवाना. चांगला ते तर आहे. famous चांगला होता. त्यात 3-4 स्टेप सगळीकडे लावतो पण मी. तुम्हाला आता तो नोरापतीचं पण छान वाटला तो तू केलेला असतो. अरे कुठला? तो कसला भारी केला तो. काय नवराचं केलं होतं? कधी आता नाही का ते तो गाणं मी ते- नव्हतो. ते काय ते ते- हमने सोए. नाही आता जस्ट रिसेंट आलंय रे. भारी गाणं होतं ते कुठलं रे? अरे, मला पण नाही माहिती. मलाही नाही माहिती. तू मला आता पण केलंय पण त्याला तू डान्स नाही केलाय. अच्छा. स्टायलिंग केलं. हा हा Maybe ते I गाणं. use the audio for it. हा दॅट सॉन्ग ओ राईट राईट मला कुठलं? आठवलं. येस तिचं आता श्रेया घोषाल वाला गाणं ना Yes, ते? yes, 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 yes. हो, yes, right, yes, right. yes. ते वालं. तिचं आलंय लेटेस्ट गाणं आलंय. छान नसली नोरा. मी नोरा शिकवल्याप्रमाणे best तिने तुला तिचा नवरा व्हायचा का? ओ नका रे मला साधच राहू दे रे. नका तुम्ही उगाच बदलायचा प्रयत्न करू. पण नेक्स्ट कोण आहे? नेक्स्ट आता तू आहेस. हा डेर एक मिनिट हं. यू कॅन ऑल्सो आस्क मी. हा आपण पण विचारू शकतो असं काही हे नाही म्हणजे कोणी विचारू शकतो. विचारू का? हो विचार ना. नेम वन क्रिएटर विच वॉज हु वॉज रूड टू यू. Look at my face. Do you think any creator would? वा. आता ते तुला माहिती आम्हाला मग कसं? नाहीये. नेम वन क्रिएटर हु slid into your DMs in a sleazy way. No. From Pune. No, 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 ये no. ना सवाल भाई. प्लीज 2 शॉट घ्यायला लागतील याच्यासाठी तुला. ऍटलीस्ट उत्तर नाही दिलंस तर. काहीतरी त्याच्याबद्दल त्याच्या genre सांग, आम्ही creator ओळखतो. काहीतरी किंवा टोनॅलिटी. समथिंग युनिक अबाउट हिम असं काहीतरी. कारण की मला माहितीये कोण असणार आहे पण आय वॉन्ट टू नो तुझ्याकडून. अच्छा म्हणजे गॉसिप झालेलं आहे already. नाही मला माहितीये तो क्रिएटर सगळ्यांच्या हो का? DMs मला पण सांग. हो का? नाही, मी पण थोडं पसरवतो ना. प्लीज प्लीज तू सांग ना नाव. तू नाव घे मी सांगतो. अरे आम्हाला नाही कळलं. तुला माहितीये ना या कॅमेऱ्यात दिसणार आहे. But that's why I did that. दिसेल हो. I'm going for this. अरे पण काय सांग ना त्याच्याबद्दल तरी काहीतरी सांग. हा टोनॅलिटी सांग. पुण्याचा आहे का? हो मोठा आहे का? 1 million? नाही 1 million प्लस. I am not. 500 to, I'm not. 1 All I million? can say नाही, is त्याच्या that खाली. he tries to be funny, but he's not. नेशन वॉन्ट्स टू नो. असं नाही सांगायचं हे खूप सारे general 500 आहे. पेक्षा खाली. हो No. नो I think शॉर्ट जाऊ दे. you're jeopardizing my chances. नाही तू घे with the तू podcast. शॉर्ट घे. बापरे. ते संपले तरी पाहिजे. 500च्या खालच्या लोकांची एवढी हिंमत हिला स्लीझी वे मध्ये अरे नाही दॅट्स देअर वे ऑफ अप्रोचिंग. मिलियन वाल्याने केलं But I असतं तर can एक वेळ tell you it's विचार not केला just असता. content creators. आय नो. Also celebrities. हो So हो you're well aware. हो मला पण माहिती आहे तो मराठी व्हिडिओ बनवतो का? हो. आणि जाऊ दे Also हो. कळलंय मला. आणि Without even. Yeah, ही okay. मोस्ट ऑफ द टाइम ही वेअर्स. म्हणून तर म्हणलं ऑल्सो हो. मला कळतच नाही अजूनही. काय? नाव लिही म्हणजे त्याला कळेल. ही मी ओळखलं. पहिल्या लेटर मध्ये ओळखलं. I have nothing more to add. बिकॉज आय हॅव सीन हिम. हो हो. अजूनही लिहिना जाऊ दे. लीग मीच माझे असं मागे राहिलो रुतेश. ओके आणि what you think also is right. ही स्वीट. Yeah. मला कारण की मुलींनी सांगितलंय क्रिएटर्सनी ह्यांच्याबद्दल हो. की क्रायटेरिया काय म्हणजे कधी म्हणजे असं मेसेज रॉंग So, केलाय का? नाही, I'll tell you what. टाइमला केलाय. सो द काइंड ऑफ कॉन्टेंट आय स्टार्टेड क्रिएटिंग विथ बीट कुहू म्हण किंवा दिव्या म्हण या ज्या मॉडेल्स आहेत आणि मग मी कार मध्ये त्या मला थोबाडीत मारून उतरवतात वगैरे टाईप. बरोबर. सो इट वॉज सेल्फ डेरोगेटरी हा. ह्युमर Yeah. जिथे मुलींचा अपमान होत नाहीये माझा होतोय त्याच्यावरनं ऑब्विस. आणि त्याच्यावरती व्ह्यूज 1 million 2 million असे यायचे. त्याच्यावरनं ह्यांना कळलं की साधा माणूस ह्यांच्या बरोबर करतोय तर मग आपले तर फॉलोअर्स जास्त येतात आपणही हा. डीएम करून बघू ह्यांच्या बरोबर करता येते का. Yeah. आणि त्यांनी येऊन त्या मुलींनी येऊन मला सांगितलं की अरे
हा असा का डीएम आहे आणि हा असा का कॉन्टेंट आहे, आम्ही करू का ह्यांच्याबरोबर कोलॅबरेट, किंवा कारण की आम्हाला ती वाईब येत नाहीये. म्हणलं तुम्ही म्हणजे इट्स अप टू यू. मी काय आज I don't know him म्हणजे personally in person. I mean, I've I met him don't- twice, but That's your own wish. एक्झॅक्टली. No, there is something but to I've, just just because I've clingy. seen him with different girls a lot. हा. That's why. आय टोल्ड द क्रिएटर्स द सेम की इट्स युअर कॉल. आपण सगळे मोठे होत, लहान कोणीही नाहीये. आणि तुम्हाला जर comfortable वाटलं तर करा. स्पॉट होतोय डिफरंट मुलींबरोबर बरोबर आहे. विनिंग इन मग हा. पण फिर उसका game अलग ही है. बीन टोल्ड की एका पॉइंट नंतर इट बिकेम टू मच फॉर द क्रिएटर्स, फिमेल क्रिएटर्स, की Toxic थांबतच creators. नव्हते डीएम, आणि मग ते प्रोफेशनल वरनं कधी अनप्रोफेशनल टॉक चालू झाला. काय काय म्हणजे याच्यात काय, हाऊ डू यू मेंटेन अ लाईन, काय होतं? आय डोंट डीएम. देर आर नॉट यू, फॉर एक्झाम्पल आता फॉर एक्झाम्पल सानिका, तुला केवढे तरी मेसेजेस येत Yeah, I'll show you असतात something की interesting. मला हे असं तुझ्यावर कोलॅबरेट वगैरे करायचंय, कामासाठी एक तर बेसिकली अप्रोच करायचं, आणि मग त्यानंतर डायरेक्ट नंबर दे आणि असं सगळं वगैरे वगैरे. बघू. मी आजपर्यंत कोलॅबच नाही केलंय. दॅट्स द बेस्ट वे टू मेंटेन द लाईन. खरं तर दाखव. बाप रे, म्हणजे कोण येतो बघ, कुठलं वाचायचंय? बॉईज प्लेड वेल, हा कोण आहे? बंद एशिया कप. आता बघा त्याच इंडिया इंडिया गॉट इंडियाज गॉट लेटेंट, इंडियाज गॉट टॅलेंट. इंडिया गॉट टॅलेंट. मला नाही माहिती लोक बाबा. He's killing it right now. कमाल आहे बाबा, याच्यावर सगळ्यांनी शॉर्ट करायला पाहिजे मला वाटतं. हो तू गेम एंड केलेला आहे. हो ना, आय ऑलवेज डू दॅट. सॉरी, तुम्हाला ते नाही दाखवू शकणार, पण तुम्हाला तो बघायचा असेल तर हा पॉडकास्ट शेअर करा, लाईक करा. We'll take this offline. कदाचित हा. गेस इन कॉमेंट्स ना. गेस इन कॉमेंट्स. Guess in comments. Guess in comments. एंगेजमेंट पण मागतोय. गेस इन कॉमेंट्स. अरे बघा, काय यार, हे पॉडकास्टरचं आयुष्यच वाईट आहे. गेस इन कॉमेंट्स. आपणच पॉडकास्ट घ्यायचं, आपणच अजून किती Views वर मागे. डाऊनफॉल दाखवणार आहेस मला? नाही, पण असे आहेत काही okay. क्रिएटर्स. तुला येतं का नाही काय अशा मुलींचे वगैरे? त्याला तर बाप रे, हा तर काय म्हणतो? स्थळ येणं उलटं झालं. काय असतं? स्थळ. हो? साधा काय माणूस पण काय विचारतात मी सिंगल आहे, मला इंटरेस्ट आहे, आपण लग्न करायचं का? डायरेक्ट? मग काय असं अनुरूप has any profile creator photo वगैरे असं approached काही? you with this? लग्न नाही, पण हा म्हणजे दे डू प्रिफर गोईंग. I'm not your girlfriend. I'm not talking हा. about her. नाही But she's a नाही, creator. ते म्हणतात की आपण डेटवर जायचं का, मग तू सिंगल आहेस का, तर आहे, विचारतात, हा. खूप लोक विचारतात की सिंगल आहेस का, मग तुला इंटरेस्ट आहे का, मग आपण डेट करायचं का, मग सो अँड सो तुझी गर्लफ्रेंड आहे का, मग Oh. का बरं? मला कधीच विचारत मला काही लोक माहिती असलं नाही येत कोणाला. कारण का तुषार म्हणल्यावर त्याची इमेज ऍज अन आयडियल बॉयफ्रेंड No, but, लोकांसमोर येतच नाही. बाळाला विचारतात का नाही? मी एकेकाळी मी स्टँडअप करायचा प्रयत्न जेव्हा केला होता तेव्हा माय होल सेट वॉज ऑन टिंडर. अच्छा. Oh. आय नेव्हर बीन ऑन टिंडर, सो आय वॉन्टेड टू सी व्हॉट हॅपन्स ऍक्च्युअली देअर. पण जे काही 2-3 राईट स्वाईप आले त्यातून पण मला डीएम मध्ये हाय तुषार आलं, Oh, no. अनइन्स्टॉल Oh. करून बिकॉज माय वन उसूल आय विल नेव्हर डेट अ फॅन. आय डोंट वॉन्ट टू बिकॉज दे हॅव परसिव्ड यू इन डिफरंट Yeah, yeah, that's राईट. They are in love with the character and not. मे बी बट That is how it Okay, I starts. dare you so- to tell me if there's anybody you've dated from the industry. येस. Dare you to tell me who? And have the shot. Actually not 1-3. तिन्हीपैकी एक तीन कोणीतरी shots. सांग. हा चल, तीन 3 shots. शॉट्स किंवा किंवा 3 तीन नावं किंवा 3 नावं. आई शपथ. सिमिलॅरिटी देतो मी त्यांचा एक ट्रेटचा. त्या तिघींनी रडक्या सिरियल केल्या आणि दोज वर लाईक हिट सिरियल. तुला बघायला लागायचं ते सिरियल? हिंदी मराठी. मराठी. I know one. I know 2. मग तू सांग ब्रेकअप ना. झाला? मला हे शॉट्स मारायचे त्यावर. नाही बट हा ठीक आहे, ते त्यांच्या आयुष्यात सुखी आहे, आपण आपल्या Yeah. आयुष्यात सुखी आहे. I know. बट दे आर व्हेरी गुड फ्रेंड्स विथ मी ना. मग तुला पण सांगू शकतो. हा. नाही नको ना. नॉट फॉर मी बट फॉर देम. नाही, of course, That's makes fine. sense. We need to protect. Right. नाही, पण मग हे प्यायला लागणार. हो, हे मी प्यायला सांगितलं लागणार. ना. नावं नावं नाही नाही सांगितली, Yes. त्यामुळे प्यायला लागणार. एक तरी. ठीक आहे. 3 इनफॅक्ट. तीन इनफॅक्ट तीन. तीन आहे हा, एक. 3 सिप मारतो मी पाहिजे. सिप. हे बघा त्याला आपण 94 आज- करतो म्हणजे त्याला याचं म्हणणं shout-out ते नाही की मी देतो. 90 पितो. सिप सिप करूनच पितो मी. सिप करून 30 ml. वाह, Nice. क्या क्या बात है, क्या बात है. आता यू आर अ नोन फेस नाव. राईट. तो त्याचा चेहरा दिसत नाही कारण का त्याचा Right. आवाज वरती झाला. पण तुझं सगळं युअर बँकिंग ऑन युअर बँकिंग ऑन नाही तर युअर मारलाच सेल्फ, तुला. युअर Right. पेरेंट्स आणि आय Right. थिंक समवेअर देयर इज अ रिलेटेबिलिटी राईट. आणि सेन्स ऑफ रेझोनन्स बरोबर. विथ अदर्स. आणि आता म्हणजे आई बाबा पण दे लुक फॉरवर्ड टू युअर व्हिडिओज बिकॉज त्याच्यात तुझे आई right. बाबा पण असतात. राईट. सो दॅट्स अ व्हेरी वेल थॉट थिंग. How did you start? मी How did your ह्याच्याकडे parents पब्लिक basically- हा जेव्हा मला फर्स्ट टाइम भेटला तेव्हा आय वॉज
आय केम टू वॉच अ मूवी सिटी थिएटर प्राईड. हा. आणि ही वॉज वॉचिंग मूवी. तर मी ह्याच्याकडे बघितलं, मी म्हणलं तोच आहे का, बहुतेक कदाचित. मग मी जाऊन भेटलो त्याला, म्हणजे Okay. जेव्हा कन्फर्म झालं की हा तोच आहे. पण माझं जिम कोथरूडमध्ये, तर मी बऱ्याच दुपारच्या वेळेस कोथरूडमध्ये असतं तिथे. येणं आणि जाणं असतं. त्यामुळे ह्याचे आई बाबा मला एकदा दिसले, त्यांना बघून मला असं हा Right. ते- हा. That is, I think, That happens. such म्हणजे a ते proud ह्याच्याकडे moment. बघताना मी चार बघिन तोच आहे का, पण त्यांच्याकडे It's बघताना insane. माझ्या हातीच, कारण की Exactly. आज मला लोक साधा माणूसचे आई बाबा म्हणतात. अरे काल आई कंप्लेंट करत होती की अरे तुझ्यामुळे आता आम्हाला भाजी आणायला जाता येत नाही, लोक भेटतात. म्हणलं Since when is that a problem? हा प्रॉब्लेम कसा असू शकतो. म्हणलं आपण की ना बाई, हसलात ना आता फुकट भाजी द्या. म्हणे मी बार्गेन करत असते, मग ते वाईट दिसतं. लोक येऊन विचारतात ते त्यांना की, सांगा मी "ओ, प्रमोट करते भाज्या म्हणलं, इंस्टाग्रामवर, शपथ, आई तुम्ही अगं, मला कोलॅब द्या. म्हणलं, हे Yes. कसे मुद्दे असू शकतात, बट इट फील्स गुड. Yeah. त्यांना पण ते खूप भारी वाटतं आणि मला तर ऑब्व्हियसली But how did वाटतं. you convince them to be a part of your video? आय स्टील ट्राय. इट्स अ नेव्हर एंडिंग प्रोसेस. म्हणजे मी अर्ध्या स्क्रिप्ट त्यांना सांगत नाही. मी फक्त म्हणतो की हे तुमचे डायलॉग आहेत, हे एक्सप्रेशन आहे. त्याच्या आधी मी काय करणार आहे, त्याच्यानंतर मी काय करणार आहे, हे प्लीज माझ्यावर सोडा. Okay. आय नो व्हॉट इज गोइंग टू वर्क. पण तुला असं वाटत नाही का, जेव्हा तू ती स्क्रिप्ट एक्सप्लेन करशील तेव्हा त्यांची जी ऍक्टिंग येईल ती अजून नॅचरली नाही. किंवा दॅट वुड बी मोर लाईक सो कसं आहे Good माहितीये का, on आता माझ्या घरी कोणीच पित नाही, पण देर हॅव बीन 3-4 स्क्रिप्ट अशा ज्या अल्कोहोल अराउंड होत्या. ऑफकोर्स काही गोष्टींबाबतीत मी बोलतोय, पण काही सो मोस्ट ऑफ द गोष्टी- टाइम्स आय टेल देम की अशी अशी कन्सेप्ट आहे. पण मग बेसिकली काय होतं, आई इज द मेन पर्सन इन द व्हिडिओ. Yeah. आणि मला दाखवायचं असतं की घरी आई कशी राहते, हम्म. कशी असते. आईचं म्हणणं असतं की व्हिडिओमध्ये दिसणार ना लोकांना, मग थोडं आवरायला नको. म्हटलं का आई घरी नाही आवरत ना. सो आय डोंट टेल हर द एंटायर स्क्रिप्ट. नाही तर मग ती त्या झोन मध्ये जाते की लोक काय विचार करतील, मग हा डायलॉग असा काय आहे, मग ह्याचा हा काय अर्थ आहे. मग मी एखादा आता फॉर एक्झाम्पल ड्रिप वगैरे असे शब्द वापरले, हम्म. आई म्हणते की हे काय आहे, ह्याचा अर्थ काय आहे, हे एक्सप्लेन कर. मग हे असं का वापरायचंय, आपण दुसरा शब्द नाही का वापरू शकत, त्याचा वेगळा काही अर्थ निघाला तर. तू एक असं त्यांचं हे घे, Dictionary. ऍक्टर्स काय म्हणतात त्याला, प्रिपेअर. हा ते घे. म्हणजे की हे असले प्रश्न नाही विचारायचे, जे सांगितलंय ते करा, समजावलं ना त्याचं कसं राहायचं. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की Nobody is आई बाबांना commendable. कसं That's convince करतो आपण त्यासाठी. convincing people to हो. be in your content It's is a crazy. different level. Insane. जे ते लोक करतात, हो. म्हणजे अशा टाईपचं Right. कॉन्टेंट बनवतात, त्यांच्या पेरेंट्स बरोबर हॅट्स ऑफ टू देम. आय कॅन्ट डू दॅट. I आई can't, बाबा म्हणजे तर my आणि parents refuse to be in front of the camera. म्हणजे Oh, I have जरी been चुकून through this. व्हिडिओ कारण की Yeah. हो नाही, मला याच्यात 2 प्रश्न आहेत. एक तर पहिलं, आई बाबांना कसं कन्व्हिन्स करतो की आपण कॉन्टेंट क्रिएटर किंवा इन्फ्लुएन्सर आहोत. फॉर एक्झाम्पल इन्फ्लुएन्सर, लेट्स कॉल इट इन्फ्लुएन्सर Right. फॉर द सेक ऑफ इट. राईट आणि सेकंड म्हणजे तर जसं तू म्हणलं, आई बाबांना कन्व्हिन्स करणं की तुम्ही ऍक्ट करा. तर राईट. तू हे हाऊ डू यू डू इट? सो इनिशियली वेन आय स्टार्टेड ऑफ, तेव्हा तर इट वॉज अ स्ट्रगल, कारण की मी फुटबॉल पण इंजिनिअरिंग ड्रॉप आउट करून चालू केलं होतं. सो तो एक होताच की तू काय करतोय. मी पण ड्रॉप आउट. सो ते प्रश्न असतातच आई बाबांना. मग नंतर परत कोविड नंतर हे कॉन्टेंट क्रिएशन आणि मग काय कसं. सो कन्व्हिन्सिंग वॉज अ डिफिकल्ट पार्ट आधी. What year was this when you started? साधा माणूस वॉज अराउंड Lab 2021 आय थिंक. मला आता आठवत नाही, पण 3-4 वर्ष झाली असतील. बट देन नाव दे सी द मनी, Yeah. सो आय डोंट हॅव टू कन्व्हिन्स देम एनीमोर. Exactly. But we are going to come to the money part. आय जस्ट हॅव टू आस्क देम की तुम्हाला हवंय ना मी पैसे कमवलेले, हवंय ना, मग प्लीज Exactly. Ultimately, प्लीज that's करा. the point of doing anything that you do, right? अँड द ब्रँड्स आस्क मी की आई बाबा आहेत ना व्हिडिओ मध्ये, Oh. Ah, yes. प्लीज ते पाहिजेत वगैरे. Correct, आणि correct. आय एम लाईक की म्हणजे आय हॅव टू आस्क देम, पण मी हो म्हणून टाकतो. येस. तर आता आपण बोलतोय पैशांच्या विषयावर की खरं खरं किती कमवतात पैसे influencers. चेहऱ्यावर. Smile. मी 0 रुपये कमवतोय आता, माझ्याकडे एकही ब्रँड नाही. पण कमवले असशील किंवा असं कधीतरी होतं की ब्रँड येतो आणि मग विचार करतो यार चला यार पैशांसाठी करून टाकू काय. नुकताच मी एक केलाय पैशांसाठी, पण तो ब्रँड चांगला होता. सो Okay. म्हणजे ऑल द ब्रँड्स दॅट आय डू आर व्हेरी नाईस, फॅमिली ओरिएंटेड, फ्रेंडली Are you असे. selective about आय एम व्हेरी सिलेक्ट. the brands that approach you? गिव्ह मी मनी, आय विल डू युअर प्रमोशन. That is the selecting Straightforward. criteria. That's a select. Yeah, exactly. एवढे Less money पैसे and आहेत. doing it. Yeah, but I think that is a very realistic thing to do. हो, आणि ते तुम्ही म्हणाल की मला क्रिटिकल अक्लेमसाठी किंवा मी ऍक्टर आहे म्हणून मी रील्स बनवतोय किंवा मी त्यापासून कोणाची मला होती? माझी रील्स बनवायला आवडतं, मला लोकांना हसवायला. सॉरी, सगळे लोक पैशांसाठी हो, करतात. हो. Yeah. सगळे, कुठलाही Absolutely. जॉब असू दे जगातला, सगळे लोक पैशांसाठी करतात. सो बी शेमलेस ना. And there is a real life आणि and a विका real life. गोष्टी विका. 100 Exactly. गोष्टी घेतल्या जातील, लोक शिव्या घालतील. एव्हरीथिंग इज पार्ट ऑफ प्रोसेस. यू आर गोइंग टू लर्न.
100%. मेक मिस्टेक राईट. नाही, देर आर अ फ्यू थिंग्स ज्या आर अ बिग नो. अल्कोहोल प्रमोशन इज अ बिग नो. म्हणजे अगेन, इफ देर इज अ ब्रँड दॅट इज स्पॉन्सरिंग UEFA चॅम्पियन्स लीग और द वर्ल्ड कप, आय विल मेक शुअर की आय एम नॉट प्रमोटिंग की दारू प्या, बट द वर्ल्ड कप और फुटबॉल. So because I can write and I write scripts, it is easy for me to integrate the brand in a way wherein I'm not promoting alcohol, but the brand is related to alcohol. बट डोंट यू थिंक दॅट की जर तू नाही केलं तर दुसरं कोणतरी करणारच. of course, सो एनिवे इज of गोइंग टू course. बी ऑन इंटरनेट. Right. माझं एकदा झालं होतं, डोरेमॉनचं मी अख्खा एपिसोड डब केला होता आणि पुट इट ऑन युट्यूब, आणि त्याला 3 दिवसात काहीतरी 2-2.5 मिलियन व्ह्यूज आले. Right. एव्हरीबडी वॉज Crazy. वॉचिंग Yeah. आणि पीपल वर बॅशिंग मी इन कमेंट्स. Mhm. मला शिव्या घालत होते की लहान मुलं हा व्हिडिओ बघतायत, इन्फ्लुएन्स होतात, शिव्या शिकतायत. Hmm. मी ट्रॉमामध्ये गेलो होतो 2-3 दिवस की मी काय करतोय आयुष्यात, आणि खरंच हे घडतंय माझ्यामुळे, आणि मी काय करतोय. आय वॉज रिअली इंट्रोस्पेक्टिंग माय सेल्फ की मी काय करतोय आयुष्यामध्ये, हे का घडतंय. But if you बट are आय in this वॉज लाईक profession, की हु एम आय टू, म्हणजे मी माझं काम केलंय, चूक तुमची आहे, तुम्ही तुमच्या लहान मुलांच्या हातात मोबाईल दिलाय. exactly. सो फर्स्ट डिफॉल्टर कोण आहे ते. बरोबर. सो यू आर, मी नाही केलं तर कोणतरी दुसरं करणार आहे. सो इट्स Right. गोइंग टू बी देअर And in this ऑनलाईन. profession, you have to be thick-skinned. Yeah, म्हणजे right. 1000 लोकांना तुझा content आवडेल, but there will be बरोबर. 5000 others who may not like it. Right. But is it going to affect what you do? बाय हुक और बाय क्रूक इट्स गोइंग टू बी ऑनलाईन. मी नाही Yeah. केलं To तर be दुसरं online, that कोणतरी is करणार true. आहे. That is true. इट्स जस्ट काय म्हणता येईल, पेरेंटल थिंग आहे की Yeah. आता मला मुलं नाही, माझं लग्न झालं नाही, त्यामुळे आय Right. कॅन्ट से एनिथिंग इन इट. Right. बट स्टील ऍटलीस्ट तुम्ही काही गोष्टींबद्दल, आता जसं युट्यूबनी युट्यूब किड्स आणलं, स्टील यू आर पुशिंग युट्यूब ऑन युअर किड्स, देन इट्स गोइंग टू अफेक्ट. बरोबर. Absolutely. आय अग्री विथ दिस पॉइंट, बट ऑल्सो ॲट द सेम पॉइंट मला असं वाटतं की You don't want to be the माझे काही मॉरल्स आहेत. यू डोंट वॉन्ट टू बी द मीडियम. आय डोंट वॉन्ट टू बी द मीडियम. म्हणजे सेईंग की मी फक्त एंटरटेनर आहे, मी इन्फ्लुएन्स नाही करत, इज आय Wrong. डोंट थिंक दॅट इज ट्रू Right. एनी मोर. बिकॉज जसं तू म्हणलास की मी कितीही म्हणलं किंवा आई वडिलांनी कितीही फोर्स केलं तरी समाव ते मुलांपर्यंत पोहोचतोच. आपल्यापर्यंत बऱ्याच गोष्टी पोहोचल्यात हो. ज्याच्यावरती कोणाचाही असा कंट्रोल Control नाही. नाही. Yeah. सो आय विल ट्राय टू बी ॲज क्लीन ॲज पॉसिबल. मग ऑफ द कॅमेरा मी कसा आहे. फेअर इनफ. कारण कालच मी समय रेनाचं तू पण फ्रायडेला Right. अटेंड केलं, तर समय सेड द सेम थिंग की वी आर नॉट द ऍक्च्युअल पीपल ऑन इंटरनेटवर आम्ही गेम Exactly. हो. की माझा गेम काय आहे, हो. मला काय कॅरेक्टर प्ले करायचंय का, Right. कारण का लोकांना ते बघायचंय. बरोबर. तर ते मी जर फार मनाला घेतलं की मी तसं नाहीये, मी सेन्सिटिव्ह आहे, Right. मला वाईट वाटतं, मी Right. रडतो, मला मेंटल बरोबर. हेल्थ इश्यूज आहेत. बरोबर. आणि एस्पेशली हा मुद्दा काय, समयचं नाव घेतलं, समय शाउट आउट टू यू. का, कारण का कॅन्सल कल्चर फॉर एक्झाम्पल जसं लेटंटचं झालं, आणि लेटंट मध्ये सर जिंकलेले आहेत, Oh, yeah. आणि तो आम्ही त्या क्रेडिट्स मध्ये बघितलं, पण ते कट मध्ये नाही आलं, तर मेंबर्स ओनली मेंबर्स Yeah, ओनली yeah. मध्ये होतं. तर तुझा तो एक्सपिरियन्स कसा होता, एक तर लेटंटचं सांगशील आणि आपण कॅन्सल कल्चर. राईट. फर्स्टली समय इज व्हेरी डाऊन टू अर्थ. ही इज एक्स्ट्रीमली विटी, व्हेरी फनी. आणि मी ज्या एपिसोडला गेलो होतो तोपर्यंत जजेस चांगले येत होते. आय समाव आय मीन तुझ्या वेळेस कोण होते जजेस? करण सिंग मॅजिक होता, निशांत तन्वर होता, निशांत तन्वर होता, गेमर yes. फ्लीट होता, समय होता आणि बलराज होता. सो आय नो ऑल ऑफ देम. म्हणजे आय हॅव बीन फॉलोइंग प्रत्येकाचा कॉन्टेंट. सो Correct. आय रिअली लाईक माय पॅनल. सो Yeah. तोपर्यंत इट वॉज फन, इट वॉज ऑल नाईस. नंतर मग ते समहाव जजिंग पॅनल पण म्हणजे काही लोक असे आले आणि आज लाईक की का आहे ना, बट आय नो समज गेम. Yeah, yeah. इट he's He's a genius. He's a I think genius. he's changed he's a genius. stand up entirely. Right. From what he was Right. to what he is today, I think it's commendable. आणि my experience was amazing यार. I knew I was going to win. I went there to win. म्हणजे I'm not boasting about it, but I somehow knew की मला पूर्ण 10 पॉईंट स्वतःला नाही मिळणार आहेत, पण 8च्या खालीही नाही मिळणार आहेत. स्वतःला किती दिलेले? No. 9.5. Wow. 9.5. Yes. Wow. आणि I knew की 0.5 वरच somehow होईल ते, आणि that happened. So I got my money. Crazy हो गया bro. But somehow I didn't get my पूर्ण amount. I'm just saying. I didn't get the Yeah. whole amount that was promised. Dues must be paid. सीझन 2 मध्ये कदाचित. नाही, बट अमेझिंग एक्सपिरियन्स आणि सच अ डाऊन टू अर्थ गाय यार. Yeah. सो डाऊन टू अर्थ. पण कॅन्सल कल्चर फॉर एक्झाम्पल लेटंट बंद झालं, इट वॉज त्यानंतर आता आम्ही पण फॉर एक्झाम्पल आमचा जो एक छोटा मोठा पॉडकास्ट आहे काय बोलताय नावाने, तो स्पॉन्सर्ड बाय रोल्स मेनिया अँड मर्फीज आहे. तर एनिवेज, तर आता असं झालं की पूर्वी लोक आम्हाला टाका बिंदास, काही Right. आम्हाला एडिट बिडिट बघायचं नाही, काही नाही. राईट. आता आम्हाला अख्खा पॉडकास्ट पाठवा, आम्ही हे बोललोय, आमच्या ब्रँडला हे होऊ शकतं, हे कापा ते कापा, खूप म्हणजे
आणि त्यामुळे तो पॉडकास्ट नाही वाटत ते असं म्हणजे स्क्रिप्टेड इंटरव्ह्यू तसं असतं ना, हा तुम्ही काय म्हणता, कसं आहे सगळं, तसं झालेलं आहे ते थोडंफार. म्हणजे लोक घाबरतात. आता तुम्हाला झालंय तसं? सी कसं आहे माहितीये का, यू कॅन कॅन्सल द कॉन्टेंट ऑर द जॉनर, यू कॅनॉट कॅन्सल द ह्युमन. देर आर टू बिग एक्झाम्पल्स, तन्मय भट आणि समय. करेक्ट. इफ यू वॉच समयचे आत्ताचे रील्स जे तो ब्रँड प्रमोशन करतोय विथ द पॉडकास्ट, इट्स क्रेझी. अमेझिंग आहे ती. सो यू कॅनॉट कॅन्सल हिम. तुम्ही लेटेंटला कॅन्सल करू शकता की तो शो नाही, बंदच करायचा शो, पण यू कॅनॉट, म्हणजे ज्यांना समय आवडतो ते त्याच्यावर दे आर गोइंग टू Support him. ह्याचं एक एक्झाम्पल आहे. या सर 3 अकाउंट डाऊन होऊनही ही स्टील मॅनेज टू killing गेट it, touch wood. फाईव्ह. So you cannot cancel. अकाउंट डाऊन नंतर म्हणून तू आता एवढा असं हे झालंयस की अरे आता मला एवढं नको, आता मी जरा रिलॅक्स आहे वगैरे, असं काय लाईफ आहे असं? हे बघ, वेन स्टार्टेड म्हणण्यापेक्षा जेव्हा मी हे झालो, म्हणजे पिकअप झालो इंटरनेटवरती ऍज अ क्रिएटर, तेव्हापासून मी क्रिएटर्सच्या जर्नी बघितली आहे, कॉन्टेंटचा फॉर्मॅट ट्रान्सफॉर्म होताना बघितलंय, गोइंग टू डिफरंट प्लॅटफॉर्म्स बघितलंय. बरोबर. सो एव्हरीबडी, आता इट डझंट एक्साइट मी, आय हॅव टू पुट देअर. आता ऍक्च्युली खरं म्हणता येईल की मला लोकांना हसवायचंय म्हणून मी व्हिडिओ टाकतो. पैसे येत आहेत, व्हिडिओज चालतायत, तुमचे जे काही तुम्ही हे केलं, सो एव्हरीथिंग इज देअर. बट आता ती किक नाही मिळत जी पहिल्यांदा होती. त्यामुळे कदाचित स्लो झालेला आहे, ब्रेक आलेला आहे, आणि माणूस जसा मच्युअर होतो तसा मेलो डाऊन होतोच, इन टर्म्स ऑफ कॉन्टेंट पण, इन टर्म्स ऑफ थिंकिंग, इन टर्म्स ऑफ. आता मी आधी खूप विचार करायचो की क्रिंज कॉन्टेंट, लोक लिपसिंग करतायत, डान्स करतायत, त्यांच्यात काय टॅलेंट आहे वगैरे असं. But everybody with a phone and camera on it is a content creator. Right. So who am I to judge them? Yeah. त्यांना त्यांचं audience आहे. आपण म्हणजे असं करतो ना. जज Gen करतो, पण तो Zs काय, ना मी किंवा मी लिटरली आय हॅव स्टॉप डुईंग दॅट. हा. म्हणजे मला खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा की आय हॅव ट्रान्सफॉर्म इन टू दॅट पर्सन, दॅट काइंड ऑफ पर्सन. आता जर कोणी क्रिंज किंवा काय केलंय, हु एम आय टू जज दॅट पर्सन? त्याला त्याचा ऑडियन्स आहे, तो त्याच्यावरून कॅपिटलाइज करतोय गोष्टी, आणि तो त्याच्या प्रकारे त्याचं आयुष्य बनवतोय त्याचं. मी बघितलं, मला आवडला, मी लाईक केलं, नाही आवडला, मी स्क्रोल केला. दिस इज द गेम. आय अग्री विथ दिस. संपला विषय. म्हणजे तुम्हाला आवडला आपण नाही तर तुम्ही डोकं scroll खर्च करा. करणार आणि हे करणार की बाबा हे मग 2 तास विचार करणार, ह्याच्यात नुकसान कोणाचं? त्या क्रिएटरचं नाही, त्या माणसाचं हे. सो त्याच्यात वेळ वाया घालून किंवा त्याच्यात डोकं खर्च करून आपली मेंटल हेल्थ खराब करून काय उपयोग? सो उद्या कोणी नाचणारी, तिला 5 मिलियन फॉलोअर्स आहे, मग मी डिप्रेस होऊन बसणार की मला का नाहीये? दॅट नॉट, काही हेच नाहीये. ती तिच्या क्रेडिबिलिटीवर माझ्या हाऊ क्रेडिबिलिटी. आर दे स्टिल गेटिंग सो मेनी फॉलोअर्स, सो मच आय एंगेजमेंट? स्टील जज द पर्सन फॉर देअर कॉन्टेंट. आय बेट यू डिडंट नो दिस, हे काय आहे. बट अगेन तिचा जो ऑडियन्स आहे तो 90% पुरुष आहेत आणि 90% पैकी 80% शिव्या देणारेच आहेत. मग तुम्ही का तेवढी, लाईक यू सेड, काय एनर्जी वाया घालवता ना? शी नोज हर गेम. तिला माहिती ती काय करते. Correct. तुम्ही बावळट आहात की ती मुद्दाम करते. आणि एक्झॅक्टली. पण इंस्टाग्राम अल्गोरिदम पण तुला असे रील्स मुद्दाम ते बरोबर टाइम स्पॅन मध्ये दाखवतात रात्री वगैरे, आणि मग असं मग मुलांवर थोडंसं संकट येतं की तुला तेव्हा लाईक केलास तू, मग कसं किंमत येत रॉंग वाटतं की अरे रात्री 2 वाजता कोण तुम्हीच मला डेटा content एवढा like दिला करतं? इंस्टाग्रामला Exactly. तुमचा, तुम्ही कुठे क्लिक करता, तुम्ही कुठे Exactly. कमेंट करता, तुम्ही कुठे किती वेळ रील बघताय. सो दे नो वेअर कुठे पुश करायचं, काय करायचं. क्लासिक एक्झाम्पल ऑफ दिस इज दॅट मॅन फॉर सम रिझन माझ्या अल्गोरिदम वरती का आलाय, तो सिप सिप करून त्याची दारू आय हॅव नो आयडिया. स्टीलच्या दारू पिणं. Oh, yeah. फ्रीजच्या समोर बसून, आणि आता तुझ्यामुळे माझ्या ह्याच्यात येणार आहे, बिकॉज यांनी ऐकलंय. युल एन्जॉय व्हिडिओ. आम्ही तुला पाठवतो ना, तुझी फीड खराब करतो. पीक मेल कॉन्टेंट मस्त आहे, आहे, पण फॉर हो. सम रिझन आय एम नॉट कन्झ्युमिंग इट. हो ना. पण सानिका खूप छान करू शकते त्याच्यासारखं. सानिका सिप करून हा, प्लीज दाखव ना, मला कळेल तरी म्हणजे काय अंदाज आहे. मित्रांनो, नाही, आय एम नॉट डुईंग नाही, यू हॅव टू, असं नाही, असं नाही. आपण त्याला कोलॅब टाकू. हो नाही, लोकांना आणि Really बघायचंय, exactly. लोकांना बघायचंय प्लीज. बट आय डोंट नो एक्झॅक्टली त्याला कसं अगं, frame तू कर. करतात. तसं तुला आवडेल. मित्रांनो, आज मी ही वॉट एव्हर दारू आणली आहे, रॉमेनॉफ ऑरेंज फ्लेवर. तर आता आपण हे ग्लास मध्ये टाकूयात. आधी तो काचेचा ग्लास घेतो आणि म्हणतो हे अख्खी 90 मी पिणार नाहीये, हे सिप 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 करून करून पिणार आहे. पिणार मी काय दारोडा नाही. आहे. मी काय दारोडा नाहीये, मी आधीच सांगतोय. आणि मग आपण त्याच्याबरोबर हे मस्त चिकन टिक्का एन्जॉय करू, आणि मग तो परत ते स्टीलच्या ग्लास मध्ये टाकतो, आणि मग त्याच्यात पितो मग तो. फ्रूट ज्यूस कुठला असेल तो, Fruit juice आणि मग वगैरे. आता सिप सिप करून आपण हे पिऊया. So this was literally Sanika-fied version of सानिका फाईड वर I- chicken tikka, bro. He eats bhaji. भजी. आणि
मटन सुक्का चिकन ऐक ना मग तू कंटेंट भेळ पण आणतो तो असा आई मुरमुरे वगैरे शपथ खातो. यार. आणि that आय is his कन्झ्युम video. दिस कॉन्टेंट I आय can- ही वॉज नॉट देअर. I I can know literally what he see 10 started brand from. integrations या एका genre एक्झॅक्टली मध्ये. आणि त्याच्या असे फिक्स फॉर्मॅट आहे फ्रीजच्या पुढे त्याच्या बसतो पुढे काळा असा अंधार आहे अख्खा हा खाली बसतो मांडी घालून आणि एकदा फ्रीज नव्हता तर लोकांनी कमेंट केले दादा फ्रीज विकला येस बरं आता कुठला फटाका रिप्रेझेंट्स वॉट येस अच्छा. ओके दॅट सेक्शन वी कम टू मी कुठल्या तरी फटाक्याचं नाव घेणार त्याचं तुम्ही सांगायचं की The first direct नाव influencer घ्यायचं that comes to your mind. माइंड डायरेक्ट Okay. काही असो चांगला वाईट काही इट इज नॉट अबाउट दॅट ठीक आहे आणि एक फटाका चौघांनी नाव घेऊ शकतो हा ठीक आहे त्याची ठीक आहे पहिला आहे भुईचक्र भुईचक्र मध्ये Oh. हम्म. आय वुड से दॅट्स डॅनी पंडित, कारण की ते खूप वेळ चालतात आणि त्यात लोक नाचतात पण Ah, एन्जॉय पीपल एन्जॉय करतात ते Absolutely. पर्सनली ते भुईचक्र जाऊन that's true. करेक्ट हा आणि ते खूप वेळ चालतं सुद्धा. सो एक्झॅक्टली हा दॅट डेफिनेटली Right. काय म्हणतात त्याची जर्नी Journey. करतो. बरोबर आहे So, yeah, Danny. Bhuichakra would be myself, I think, because I am doing a lot of things related to content at the same time. Football Correct. झालं, मग हे झालं, मग travel vlogs पण मी करत होतो, मोठो vlogs Triple पण मी check. करत होतो. So हम्म. and then All behind the rounder. scenes पण माझं भरपूर Ah. काय काय चाललंय. So I'm just going around. ओके You? मला वाटतं अथर्व सुद्धा मी कारण का तो पण खूप काय काय गोष्टी करतोय लाईव्ह शोज कॉमेडी सिंगिंग Right. प्लस बाकीचा अजून काय Right. टीव्ही शो पण एक होता युट्यूब शो Oh, yeah, yeah. तो पण एक होता सो आय थिंक तो माझ्यासाठी भुईचक्र बिकॉज इज गोइंग ऑल डिरेक्शन Yeah, I Right. think I would agree with you Hmm. on this. अथर्व सुद्धा मी. अथर्व सुद्धा मी He's very hardworking, by the way. Yeah, व्हेरी yeah. हार्ड वर्किंग अमेझिंग आहे अमेझिंग Oh, he's very down to earth as well. Yeah. व्हेरी डाऊन Very व्हेरी chill. डाऊन नेक्स्ट फटाका आहे लक्ष्मी बॉम्ब तुषार 100%. का? But that blast is as loud या as your content. तुषार आहे लक्ष्मी बॉम्ब असं ओके ग्रेट तुला For me, there's this creator पूजा म्हणून जी आहे. मिश्रा नाही ग नाही पूजा दलाल, मला तिचं आडनाव आठवत नाही, पण तिने रिसेंटली शी डज कॅरेक्टर्स. अच्छा आय स्टार्टेड फॉलोइंग हर वेन शी वॉज ॲट अराउंड 25-30K आणि तिचे जे फुटलेत ना ते कॅरेक्टर Oh, nice. शी इज ॲट अराउंड ऑलमोस्ट 200K बहुतेक राईट नाव. ओके शी इज क्रेझी, व्हेरी रिलेटेबल, फनी ह्युमर आणि म्हणजे मला जेन्युइनली आवडतो आणि ती फुटली आहे लिटरली आता. हम्म. ओके सो या Not specific any creator, but those kind of creators who try to hire writers for their reels. Oh. कारण की ते रायटर्स चांगलं कॉन्टेंट देतात, तो रील चालतो फुटतो पण शेवटी त्याचा कचराच राहतो. पुढे काय क्रिएटरची Wow. क्रेडिबिलिटीच राहत नाही. ही- ह्याच्यासाठी मला शॉट मारायला लागला हे Same. काय? हे समजायला हा, म्हणजे नाव नाही घेतलंस आता जे हायर करतात रायटर त्यांच्यासाठी आहे. So असे I have बरेच names. ओके माझ्यासाठी लक्ष्मी बॉम्ब आहे आर्यक मला लक्ष्मी बॉम्ब वाटतो का कारण का तो फुटलाच आहे आणि एकदम जोरात हम्म. आणि बघ तो एकदम आता त्या लीग मध्ये आहे Right. तिकडे कॉन्टेंट त्याचा जोरदार म्हणजे प्लास्टिकच कॉन्टेंट असतं म्हणजे तो असं जेव्हा रील बघतो तो काहीतरी असं धमाका घेऊन येतो I think they have like very peculiar styles. करेक्ट individually, which हा राईट. हम्म. pretty हा. बरं लवंगी लवंगी. लवंगी नेक्स्ट हे लवंगी लवंगी आहे. हा हे चैतन्य अजिबात मध्येच चालत काहीतरी, नाहीये मध्येच एक ठिणगी आपली अशी. Yes. हं. पण लवंगीची माळ का नुसती सुट्टी माळ 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 ना 10,000 रिकरिंग येते कारण रिकरिंग करेक्ट माझ्यासाठी तुषार लवंगी पण का का ती मध्ये मध्ये फुटते थांबते फुटते थांबते त्या माळ म्हणायची आहे. हा, माळ म्हणायची लवंगीची माळ हा. तुषार आहे माझ्यासाठी आय थिंक माझ्यासाठी इज गोइंग टू बी चारुल चारुल बिकॉज द okay. काइंड ऑफ नेटवर्किंग आणि तो आय मीन शी इज जस्ट एव्हरीवेअर. ओके कोण आहे? मला नाही ती आता माहिती. एका Sorry, युट्यूबच्या but- हा, ह्याच्यावरती series पाहिलं मध्ये पण. असेल म्हणजे Exactly. ती हा, त्याच्यावरती ही आहे. का? हा ही अच्छा ही हा हाय चारुल सो ती आहे तिचं ती ऍज अ तिची पर्सनॅलिटी पण तशीच आहे, लवंगी सारखीच आहे. हम्म. जाईल सगळ्यांशी बोलेल, नेटवर्किंग करेल, सगळ्या गोष्टींमध्ये असेल थोडी Yeah. कॉन्टेंट क्रिएशन पण, फॅशन पण, मॉडेलिंग पण, सिरीज Right. पण. माझ्यासाठी लवंगीची माळ असेल. देर इज अ क्रिएटर कॉल्ड ओंकी बॉंगो. हो. सो मी काय सांगतो का लवंगी, कारण की लवंगी मस्त फटाका आहे. मुंबईचा आहे ना तो नाही, नाही, पुण्याचा आहे. सो ही हॅज अ व्हेरी गुड कॉन्टेंट स्टाईल. ओके कॉन्टेंट पण चांगलं आहे, पण आय डोंट नो वाय त्याचा ऑडियन्स कन्वर्ट होत नाहीये.
म्हणजे इव्हन व्ह्यूज आर ग्रेट पण ते फॉलोअर्स मध्ये दिसत नाहीये. So, बरोबर आहे. म्हणजे फुटतीये ती चांगली दिसतीये पण त्याचा इम्पॅक्ट तेवढा होत नाहीये. Is he cringe? नो 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 Maybe that's why. डार्क ह्युमर. I तो wouldn't audience say बनतो ना, dark असं humor, वाटतंय. but it's kind of a very different kind of humor. मला आवडतं. डिफरंट. पण मला असं वाटतं की ही डिझर्व्स लॉट ऑफ फॉलोअर्स. सो लवंगीच्या माळ्यासारखंच आहे की ती मजा येते फुटताना दिसते चांगली पण तिचा इम्पॅक्ट तेवढा होत नाही. Right. ओके. जितका मोठ्या फटाक्यांचा होतो तसा. सानिका लवंगी. सांगितलं ना. अच्छा चैतन्य. चैतन्य. ओके. आता बघ शेवटचा सुतळी बॉम्ब. Oof. Okay. तरी बॉम्ब Does it have to be a content creator? मी that I'll does it? start. माझी सुतळी बॉम्ब सानिका रानडे. अच्छा तसा बॉम्ब का? हा म्हणजे कसंही पण ही कट करा. टू मच नाही तर म्हणतो ओ माय गॉड ऑब्जेक्टिव्ह ऐक ना वुमन बसली आय डोंट माइंड इट्स फाईन. यू हॅव आईज. आय एम ओके लुकिंग. सुतळी बॉम्ब का कारण का ती 2014 पासून फुटते म्हणजे जोरात झालं आणि म्हणजे been there. झालं. असं आणि आता आता रॉकेट झाले ना बिकॉज आता रॉकेट अरे हा रॉकेट आहे सॉरी पण तरी डॅनी फॉर मी. डॅनी तुषार फॉर मी इट वुड बी अगेन नॉट अ स्पेसिफिक क्रिएटर. असे क्रिएटर्स ज्यांचे खूप जास्ती फॉलोअर्स आहेत पण लाईक्स आणि कॉमेंट्स कमी येतात का कारण की त्यांची एक रील व्हायरल झालेली असते त्यामुळे ते फॉलोअर्स जमा होतात आणि मग बाकीच्या रील्सला तेवढे लाईक येत नाही मग परत एखादी चांगली रील येते सो अचानक फुटतं आणि मग नंतर काही नाही मग परत जोरदार आवाज आपण ना. एक दुसरा बॉम्ब लागल्यावर परत अचानक फुटतं तसं तसं त्या बाबतीत ते कोण? कसे क्रिएटर देर आर मेनी. एक नाव आहे नाहीतर शॉर्ट आहे असं कोण आहे देर आर मेनी म्हणजे असं नॉट मी मराठीतलं नाही पण असं हिंदीत पण भरपूर क्रिएटर्स आहेत ज्यांचे फॉलोअर्सचा नंबर खूप मोठा असतो आणि मग लाईक्स कमी दिसतात मग लोक म्हणतात फेक फॉलोअर. फेक फॉलोअर नसतात ऍक्च्युअली करेक्ट करेक्ट स्केल फॉलोअर्स डिपेंड ऑन कॉन्टेंट. तर ते कॉन्टेंट कधी कधी फुटतं आणि मोठं फुटतं एकदम 10 मिलियन वगैरे व्ह्यूज येतील आणि त्याच्यानंतर काय नावच घेतलं नाही. I know he has the name right. Yeah. Yeah, tip of the tongue पण नाही. मोस्ट ऑफ द थिंग्स हॅपन्स विथ ऍक्टर सेलिब्रिटीज जे असतात जे क्रिएटर बनायचा प्रयत्न हा. करतात. आय वुड नेम इशिता अरुण. ओके. Oh. तिचं कॉन्टेंट कधी कधी खूप भारी असतं म्हणजे खूप लाईक्स येतील पण कॉमेंट्स Bansha येतील. also. बनशा Bansha. या कोण? This is Parsi guy. Parsi आहे हो, तो. हो, मराठी वर्ड बोलतो. हा. करतो. सो तेच आहे की कधी कधी खूप मोठे फुटतात त्यांचे रील्स पण देर आर सेट ऑफ 2-3 रील्स बॅक टू बॅक ज्याला लाईक्स येत नाहीत कॉमेंट्स येत नाहीत. सो सुतळी बॉम्ब आहेत असे मोठे फुटतात पण पण हा, थंड नंतर- असतात मग जोपर्यंत लवंग्या फुटतायत हे फुटतायत रॉकेट फुटतायत मग परत एकदा जाऊन कोणतरी बॉम्ब लावतो मोठा फुटतो असं. ओके. So आता मी नाव दिले. मग नेक्स्ट शेवटचा फटाका रॉकेट. ते वर जाऊन असं ते फुल स्टार होता ना ते वाला नाही. For me, I think it has to be mostly same so far. Like I think ती ज्या लेवलला पोहोचली आहे ना हा it is आहे. crazy. तिने अशी She's असं तरुण built पण जर herself- रील टाकली ना हा. तरी ती चालते म्हणजे And her journey has been रील टाकते वगैरे असं brilliant. करते ती एक्सप्रेशन Yeah. थोडंफार. Although आता मी म्हणेन की मला कॉन्टेंट वाईज तिचं एवढं काही दिसत नाही पण आधी ती मल्टिपल कॅरेक्टर्स प्ले करायची. द मेन युएसपी ऑफ प्राजक्ता इज हर कनेक्ट विथ हर ऑडियन्स. येस पर्सनल कनेक्ट वाटतो Yeah. तो. त्याच्यामुळे ती जे आहे डाय हार्ड फॅन्स आहेत तिच्याकडे. हा म्हणजे हा. ती आहे ते आहे कारण की मी जर तिचा कॉन्टेंट फॉलो करते तर ती मला मैत्रीण वाटते हा म्हणजे अशी माझीच मैत्रीण आहे बरोबर. पण ती नाहीये नाही. म्हणजे पर्सनली मी ओळखत नाही नाही. तिची मैत्रीण नाहीये. पण पण असं तिचा वाटतं कॉन्टेंट की- बघताना वाटतं. ठीक आहे. तुला भुवन बाम, समय तन्मय, हा लवली. तिघही म्हणजे ते द वे दे हॅव गॉन ऑन टॉप आणि मग तिथे फुटले आणि देन दे Yeah. There's no coming back देर नो Yeah. कमिंग बॅक. from that. For Okay, me, literally. it's यशराज मुखाटे. The way that reel went up and Yeah, exploded. literally. फॉर मी आय थिंक आशिष चंचलानी आहे. Hmm. कारण का तो आय थिंक यू अँड हिम म्हणजे तुझं सिमिलरच कॉन्टेंट तेव्हा यायला लागलं पण तेव्हा त्याचे पण डोरेमॉन वगैरे बघून फार हसायला यायचं आणि तेव्हा तो पण बँग झाला हो. म्हणजे. आता असा एक फटाका जो आपण पेटवतो तो मजबुरीमध्ये पण तो संपत का नाहीये बास आता मला दुसरं काहीतरी पेटवायचंय असा क्रिएटर कोणी सांगा. आता मी सांगतो झाड पेटवला भारी वाटलं आज बघतोय पण आता- I'm just going अरे through बोल दे. the- अरे संप ना बाबा संप असे गोलवाले असतात ना झाड हा. ते वाले ते असे खूप वेळ फेकत राहतात राईट. पण आता असं वाटतं ए बास बंद पड बंद बंद पड पड बंद आता. पड. Wow, that's a good question.
म्हणून मी शॉर्ट दिले सगळ्यांना. पण आहे का तुमचं नाव कुठल्या डोक्यात? मला ते नाही, म्हणूनच मी हे जवळ घेतलं, कारण की माझ्या डोक्यात नाव येत नाही आता. नावं येतात पण मला घ्यायची बघून नाही. मला बंद पड असं वाटतं. बंद पडपेक्षा की बास आता बास काहीतरी वेगळं तरी कर at म्हणजे least. पुनीत सुपरस्टार आणि ते रजत दलाल इज द नेम आय कॅन, Okay. जे माझ्या डोक्यात same. येत आहे. बिकॉज किती दिवस बंद तू पड, स्वतःच्या हा. अंगावर पेंट, चिखल, माती टाकून घेणार हे आहे, आहे आहे. कॉन्टेंटच्या नावावर. दॅट्स ट्रू. बघतानाही मला असं मेक्स नो सेन्स टू मी. म्हणजे आय कॅनॉट रिलेट टू दॅट काइंड ऑफ कॉन्टेंट. ही नोज हिज गेम अगेन. पण मला असं होतं की बास ना रे बाबा, काय एवढा. हा मला एक सुचली ती एक अशी, त्याचं नाव नाही माहिती मला तिला, प्रिया काहीतरी अशी अशी करते बघ अच्छा, सगळं. ती प्रत्येक बोलण्यात माहिती आहे, जशी एकदम बारीक हा, आहे. हा, ती. आणि तिने ती XUV 700 घेतली रे. मी म्हटलं की बस. नाही, असे भरपूर. मग मी तर Jealous. तसं खूप पृथ्वी सोडण्याचा time टाकू आला शकतो. तू पण हसायला लाग, तुला पण येतील. हो मी ना किंवा आय बेट यू डिडंट नो दिस मला ती आवडते ती हुशार आहे ती. फारच obsessed वगैरे आहे असं ती कर. विषयी. अरे, तीनदा अशा- विषय काढलाय तीनदा त्यांनी. विषय अशा काढलाय. लोकांना माझं म्हणणं आहे की तीनदा विषय काढलाय. प्लीज बंद करा. कोण? ओ, ती ही वाली. हा. अरे लोकांना मजा करू दे की. नाही, नाही, लोकांना करू दे की. अंडरस्टँड. नाही, नाही, माझ्या म्हणण्याने तसंही ती बंद करणार नाहीच आहे. सो Enjoy पण जर 2-3 नावं घ्यायची असतील तर ही नावं असतील. Okay. बास तुला? करा. तुझाच प्रश्न आहे. आय वुड प्ले व्हेरी सेफ हिअर आणि चेअर्स टू मर्फीज हे खूप चांगलं आहे, त्यामुळे मला हे आवडलं. म्हणून मला प्यायचं होतं आणि मला नाव द्यायचं नाही आणि मला यांच्याकडून नावं काढून द्यायची होती, म्हणून मी हा प्रश्न विचारला. बाकी एव्हरी क्रिएटर इज गुड. ते बघ. हे आपण प्लीज cut करतोय. लाईक, फॉलो, हे आपण cut subscribe. करणार आहोत. हा सेक्शन कट करायचा फक्त, बाकी अख्खा पॉडकास्ट ठेवायचा. सानिका तुझा आहे. आणि त्यानंतर आपण एक 5 मिनिटाचा ब्रेक घेतोय. मला जेन्युइनली नाही असं कोणी. आता 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 फटाका. लगेच माझं नंतर असं फटाका नाही, त्यांनी फटाका, sorry, हा, बरोबर. धाड. तुझी असं बास वाटतं. बिकॉज मी एवढ्या क्रिएटर्सना फॉलो करतच नाही. मला बरं ठीक आहे, असा कुठली contemporary, क्रिएटर फॉलो तुझी केला आणि मला नंतर contemporary unfollow असं. करून टाका, आता बोर करतोय. हा कॉन्टेम्पररी तुझं कोणतरी असं आहे का? हो, असे आहेत ऍक्च्युली 2-3. हा. एकच नाव पाहिजे आपल्याला. पण ते सेलिब्रिटीज आहेत, त्या नॉट हो. ठीक आहे, चालेल. चालेल ना, नावं घे. अनफॉलोड. तू एक नावं चालेल घे. ना. वी वॉन्ट नेम्स. काय नाही, त्यांना पण आपण असंही invite करणार. बघ, त्यामुळे परत कोणी यू वाईट कॅन नाही पुट इट वाटणार इन कोणाला. अ गुड वे की मला नाही रिलेटेबल वाटले. त्यांना आपण बोलणारच आहे, कोणाला वाईट नाही वाटणार आहे. आपल्या शोध येणार नाही त्यांचं पडकास्ट. नाही, नाही, नाही. तुला काय वाटतं हा अख्खा बघणारच आवडत ना, त्याचं फॅन फॉलोइंग तितकं आहे ना, माझं तितकं लॉयल आहे की अख्खा पॉडकास्ट बघतील. बसून. हे संपत आलेला सेगमेंट. तसे आमच्यावर podcast पूर्ण लोक बघतील फार फार बघितलं. आम्ही फक्त सानिकाच्या फॉलोअर्सवर आम्हाला हे shot घेतला. माझा ऑडियन्स तर पहिलं म्हणे काय त्या बोर चल शिवी दे आणि जा घरी असं त्याचा पण बोलतो. तेवढाच पाठवू. त्याला फक्त 2-3 शिव्या घालायला. तुझ्या संपलं. पण सगळ्यात अमेझिंग इन्फ्लुएन्सर तुम्ही भेटला आणि तुम्हाला एक वाटतं एक सगळ्यात बाप इन्फ्लुएन्सर पुण्याचा एक द्या आणि एक ओव्हरऑल नॅशनल लेवलचा तुम्ही एक सजेस्ट करा. तुम्हाला वाटतं हा बेस्ट आहे यार, काही करतो पण भारी, कसंही असो. इन्फ्लुएन्सर आय डोंट नो बट क्रिएटर मी खूप इन्फ्लुएन्सर्स ऍक्टर्स यांच्याबरोबर वेळ घालवलेला आहे इतक्या वर्षांमध्ये. बट आय थिंक वन पर्सन विच स्टूड आउट फॉर मी वॉज पार्थ भालेराव. इनक्रेडिबली Yeah. डाऊन टू अर्थ पर्सन, Yeah. व्हेरी डाऊन टू अर्थ. नॉनचलँड. त्याला घंटा फरक पडत नाही की कुठे गॉसिप काय काय काही नाही. ही डझंट गिव्ह अ फक. ही लिसन टू इट, हिल गिव्ह हिज इनपुट्स, बट Right. मला ते कॅरी फॉरवर्ड होताना दिसत नाही कुठे पुढे. Correct. सो दॅट पर्सन फॉर मी इज रिअली लाईक खूप शिकण्यासारखं आहे त्याच्याकडून. आणि आय लुक हिम अप टू लाईक की मला त्याला म्हणजे शिकण्यासारखं बरंच काही आहे त्याकडून. तर मी हे नक्की शिकेन की जास्ती डोकं खर्च Right. करू नका Yeah. तुम्ही. Right. लाईफ आहे आता, Right. या टेबलवर बसलो, हँगआउट करा, तुम्ही घरी जाणार आहेत, Right. बाकीचे लोक त्यांच्या घरी जाणार हो. आहेत, काय फरक पडतो एवढं. राईट, राईट, राईट. सो दॅट पर्सन फॉर मी इज Right. लाईक की द बेस्ट Have you met him? पर्सनॅलिटी. Oh, he's He's extremely nice. down to earth. Yeah. यार, he's very chill. फॉर मी आय थिंक अगेन श्रुतीला ती म्हणेल की मी इन्फ्लुएन्सर किंवा क्रिएटर दोन्ही नाही That's प्लीज. okay. पण Actors श्रुती are मराठे also, yeah, actors Okay. are also influencers. अगेन सेम, शी सो डाऊन टू अर्थ मॅन. म्हणजे मला आय कॅनॉट बिलीव्ह की ह्या लेवलचे ऍक्टर्स इतके डाऊन टू अर्थ कसे असू शकतात. इट्स आणि सगळ्यात डोक्यात जाणार आहे इन्फ्लुएन्सर. सगळ्यात डोक्यात आय Okay, कॅन नेम I अ फ्यू. have a name ready. तुम्ही बघता तुला माहितीये का, पण आय नो आपण त्याला शिव्या पण घालतो. आय नो अ फ्यू क्रिएटर्स ज्यांचे 1.5-2-2.5 लाख फॉलोअर्स आहेत, पण अगदी मास्क वगैरे लावून फिरणार शहरात की बाबा मला ओळखू नको ओळखलं बाबा. तुम्ही तर. अरे भाई, अगेन म्हणजे श्रुती मराठे सारखी ऍक्ट्रेस निवांत फिरते कोथरूड मध्ये, सगळ्यांबरोबर सेल्फी वगैरे काढते थांबून, आणि तू 2.5 लाख 2 लाख फॉलोअर घेऊन असा फिरतोय जसं की यू आर द शिट, यू रन द सिटी. इट पिसेस मी ऑफ. आणि आय नो इट्स फेक. म्हणजे बरोबर. जेन्युइनली जर असेल ना की मला नाही आवडत बाबा,
नाही मास्क करणारे उगीच. हा उगाच मास करणारे जे आहेत ना ते माझ्या डोक्यात जातात. Okay. तुम्हाला जर खरंच आवडत नसेल, लोकांपासून लांब राहायचं असेल, गर्दी होणार असेल, तर तुम्ही मास्क लावणं इज अंडरस्टँडेबल बिकॉज यू डोंट वॉन्ट टू बी मॉब्ड बाय पब्लिक बिकॉज इट्स इरिटेटिंग ऍट टाइम्स. नाही बट त्याचं कॅरेक्टर दर्शवतो. सो आय वोंट से दॅट की मला तसे लोक आवडत नाहीत, बट आय वुड से दॅट की मला क्रिएटर्स असे आवडत नाहीत जे बेसिकली कंटेंट कॉपी करतात. Oh, कॉपी that's a- म्हणण्यापेक्षा सगळेच करतात रे. नाही कॉपी म्हणण्यापेक्षा कॉपी इज नॉट अ वर्ड, बट एक्झॅक्टली कॉपी करतात. यू हॅव वन जॉब टू बी क्रिएटिव्ह. Be And even you are original, not yeah. doing that, then तू क्रिएटर कसला? पण असं नाही का की टिकटॉकचा ट्रेंड बघून Instaवर येतो. पण दॅट इज फॉर लाईक की टाइप ऑफ कॉन्टेंट झालं ते, नॉट दॅट पर्सन इज मे बी गुड, चांगला आहे तो व्यक्ती म्हणजे पर्सनल असेल. वगैरे, हा. बट ऍज अ क्रिएटर यू हॅव वन जॉब टू बी क्रिएटिव्ह अँड राईट कॉन्टेंट. आणि जर तो पण तुम्हाला जमत नाहीये तर मग त्याचा पण जर तुम्ही कुठून तरी उचलून आणि मग ती रील बनवता देन Yeah. तशी लोकं तुला राईट. म्हणजे आय हॅव म्हणजे but- डिफरंट ओपिनियन ह्याच्यात. कसं होतं माहितीये का, ऍज अ क्रिएटिव्ह पर्सन असं भरपूरदा होतं की मला एक आयडिया आली आहे, तीच ह्यालाही हा. आयडिया आली आहे, पण ही मेक्स द व्हिडिओज पहिले. तसं असेल तर ठीक आहे रे, पण फ्रेम टू फ्रेम कॉपी करतात Frame लोकं. to ते frame इट्स पण, व्हेरी इरिटेटिंग. चल हा म्हणजे दॅट इज ऑल्सो की कॉपी केलंच आहे ते तर खूप आयडेंटिफाय करणं खूप अवघड आहे ऍज अ व्ह्युअर की नक्की कोणाचं ओरिजिनल आहे. बट वी नो जोक्स आणि त्याचे रील्स झाले. Correct. देन आय वाज लाईक की ओ राईट राईट. Yeah, yeah. थोडं I know what लिहा you- यार, म्हणजे एवढंच आहे बरोबर. की लिहा Correct, काहीतरी correct, चांगलं लिहा, तुमच्यात ती कॅपेबिलिटी आहे. Right, right. बिकॉज लोकांनी तेवढं तुम्हाला वरती नेऊन ठेवलंय. 100K फॉलोअर्स बरोबर आहे. नंबर. सो या तुझ्यासाठी कोण आहे आणि असं माझ्यासाठी ते influencer असे सगळ्यात जे एकदम क्रिंज असतात ना, ती एक मुलगी ते नाही, who's your like who you look up to आय लुक अप टू as an influencer or actor, whoever it that might be? समेरेना फॉर शुअर. I thought you'd say अपना भिडू. आपला You met him. भिडू तर आहेच. अच्छा Jackie Shroff. जॅकी श्रॉफ. Yeah. Jackie Shroff He's तर crazy. अजूनही माहितीये. आपला भिडू तर आम्ही त्याला एक प्लांटेशन ड्राईव्हला भेटलो आम्ही बरं का. आणि आम्ही असं हा दादा वगैरे असं त्याला असं पायात पाय घालून पाडलं होतं लहानपणी. What? सो आय हॅव अ रिलेटिव्ह हु इज अ बिग सेलिब्रिटी. रिलेटिव्ह होती, तिचं लग्न होतं, म्हणजे माझा भाऊ एक कझिन आहे तो. कोण नाव घे की? नाही नाही नाही, नाव No, काय? no, no, no. आता घे की. नाव घे रे. आम्ही तर त्यांचं लग्न होतं आणि आय वॉज इन 9th स्टँडर्ड समथिंग. तर तो आला होता लग्नामध्ये आणि आम्ही आपलं खेळत होतो हम्म. इकडे तिकडे पळ जे असते. तो लिफ्ट मध्ये घुसताना मी आपलं बरं बच्चा आहे तू, बरं बच्चा आहे तू म्हणलं तुला. He is crazy. Even I met तो him म्हणलं recently यार. आणि he is in his zone. आबिडू बाई फोटो खीच. I'm a big fan. अरे अरे आम्ही काय केलं, मी असं म्हटलं की दादा प्लांटेशन जर झालं आणि म्हटलं दादा काय बोलताय, तर म्हणे काय बोलायचं नाही, झाडं लावायचं आणि घरी जायचं. मग that is the आय वॉज ट्राइंग टू डू सॉफ्ट प्रमोशन ऑफ ऑन चॅनल. काय बोलताय, तर दादांनी तर मला वाटतं भिडून मला डायरेक्ट घरीच पडलो, झाडं लावा आणि घरी जाऊ. No, but that what tells you what kind of जो करणे person he आहे, is. वो एक्झॅक्टली. काय करायचंय, आणि झाडं घरी जा, संपला विषय. आणि अरे पुण्यात चाललेलं तर दादा फुल अनवाणी होते आणि झाडं लावत वगैरे होते आणि तिकडे कसे गाववाले होते. पण मस्ती घ्यायची त्याला फार मुदम, ए मावशी झाडं लावा. Oh God. मावशी रेफरन्स. Of course. आणि ते कळत होतं He's तिला crazy. आवाजाला. अरे, He's crazy. हसायला येत होतं. तुझ्यासाठी कोण आहे? Oh, for me, I think it has to be महेश मांजरेकर हम्म. आणि सारंग साठे. Ah. Like both of these guys, I Right. think they're highly misunderstood, but brilliant people. Right. Both. आणि आवडत नाही. Now we need names. अरे who's that guy who would come on Samay's panel? मैं तो अक्षरशः cringe Puneet राखी सावंत. Superstar. Yuck. No, I like him. I don't. I just I like don't. him. Have you seen his I podcast? follow him. No. There's a podcast which came like 3-4 पण years ते ago. कॅरेक्टर आहे ना त्याचं. पुनीत नाही रे, दुसरा कोण आहे? रजत दलाल. Yes. अच्छा. He's I- apparently extremely brilliant, by the way. But I don't know why he chooses to. म्हणजे I don't know. मला Yeah, तर same. I agree. डोक्यातच जातो I डोक्यात. agree. आणि का न्यूक्लिअर बॉम्ब ड्रॉप हो करते. म्हणजे my पॉडकास्ट आपल्या नेक्स्ट लेवलला गेलेला I आहे. can't be diplomatic or on the fence. Oh, no, I you don't have to know be. it. You don't have to be. नाही, Oh, पण that's okay. I don't know. I never seen his content, so I don't know. And you will, I'll ensure you won't. कारण का it's bad. नाही म्हणजे तुम्हाला कॅरेक्टर पोर्ट्रे मला करायचं कुत्र्या किंवा प्ले मांजरांमधनं करायचंय वेळच मिळत नाही. तरी तुम्ही काय लेवलला जाता हे यार ह्याचा भान प्रत्येकाला असला पाहिजे. म्हणजे पण नाही ना रे, व्ह्यूज साठी काही पण चाललंय. अरे म्हणून तू तुझ्या आईला घेऊन काय मध्ये ते काही sad रील्स होतं. पाहिले ते डिस्टर्बिंग इट इज डिस्टर्बिंग यार.
अरे खूप घाण. नको तू बघूही नकोस. हो किंवा थायलंड मध्ये जाऊन त्या हा, मुलींबरोबर वाय डू यू वॉन्ट इट्स व्हेरी डिस्टर्बिंग. मला ते नाही, आणि मलाही ते पटत नाही. यू कॅनॉट जस्ट बी लाईक की आय एम प्लेइंग दिस कॅरेक्टर. अरे भाई, तुझे काही स्वतःचे मॉरल्स किंवा तुला आणि कळतंय का तुझे तू काय करणार? प्रिन्सिपल्स मॉरल्स नसतील, बट दिस कॉन्टेंट इज ऍब्सोल्युटली म्हणजे डिसग्रेसफुल. आय वुड No, नॉट कॉल it इट is. क्रिंज. It is. Hence, It I will not is. watch it. Right. It is. अरे, I understand what you're saying. बरोबर आहे. पण आणि प्रॉब्लेम काय होतो माहिती का, वेन अ पर्सन लाईक समय प्रमोट्स और एंडोर्सेस सच Yeah. क्रिएटर्स ना, तेव्हा मला तो इश्यू वाटतो की यू कॅनॉट, आता यू नो युअर ऑडियन्स, यू कॅनॉट टेल युअर ऑडियन्स की अरे हा काय भारी आहे ब्रो, काय क्रेझी आहे ब्रो, आणि हा खरं तर खूप हुशार आहे, पण हा, यू कॅनॉट डू दॅट. पण ते मला तुला वाटतं की सॉफ्ट क्रिंजला पुश करणं चाललं. आय हॅव नो आयडिया त्यांचा काय गेम आहे. 100%. कारण काय बघ, मी लेटंट का बघायला लागलो, कारण का मला पहिल्यांदा बघताना तर मला ते वियर्ड वाटलं की अरे काय हा शो, ठीक आहे. त्यामुळे इट्स जनरेटेड अ थॉट इन माय माइंड की अरे बघूया ना काय, राईट. कळलं. आणि मग मे बी ते क्रिंज मला आवडायला लागलं. I didn't make it to the main episode because I wasn't cringe. Yeah, that's true. आणि cringe exactly. sells. Today cringe Yeah. sells. म्हणजे even though I won, I still didn't make it to the main But episode. Can you Rajat believe Dalal, that? म्हणजे Puneet Superstar, I think, see, with these people, you can hate them, you can love them, but you can't ignore them because they are getting you views ultimately, Yeah. and you're there for that. So, Right. तर somewhere- आता आम्हाला प्रॉब्लेम तोच आहे आता ऍज अ सोशल मीडिया एजन्सी पण आहे माझी. नो बट दीज पीपल कॉन्ट्रीब्युटिंग टू कॉन्टेंट पेक्षा ते लोक मीम कम्युनिटीकडे जास्त Yeah, yeah. कॉन्ट्रीब्युट करतात. सो पुनीत सुपरस्टारचा व्हिडिओ कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये येतोय हे पण महत्वाचं आहे पण ना. आता We जसं can't call it Zomato just आणि like की Swiggy, आय डोंट लाईक for example, Zomato तो येणार आहे तुमच्या समोर मीम. झोमॅटोने एक ती मोठी ऍड केली बघ, सगळे त्यात ती वडापाव गर्ल, पुनीत सुपरस्टार, ह्या होत्या, सगळी लोक होती. जर एवढा मोठा ब्रँड जर सगळ्या क्रिंजच्या बेस्ट कॉन्टेंट क्रिएटर्स बरोबर जर कॉन्टेंट करू शकतो, अँड आय सॉ द इंटरव्ह्यू ऑफ दॅट सीईओ की मी फक्त म्हणत होतो की नाही चालणार, आणि बाकी सगळी माझी टीम म्हणत होती की हे चालणार आहे. आणि तो व्हिडिओ त्यांनी लॉन्च केल्यानंतर त्याला सगळ्यात जास्त आतापर्यंत त्यांच्या Right. कुठल्याही ऍडला एवढे व्ह्यूज नव्हते, Right. जेवढे एंगेजमेंट त्यांना Right. मिळाली. सो तो म्हणला की आय कम फ्रॉम अ स्कूल की जिकडे मार्केटिंग खूप क्लासी होतं, एक्झॅक्टली. ब्रँडला कधी असं खाली नाही दाखवायचं, बरोबर फालतूगिरी आहे. नको फॉर आहे. एक्झाम्पल फ्लिपकार्टचा आताचा व्हिडिओ, की तो पुनीत ज्याच्यात सगळे सुपरस्टार क्रिएटर्स कुठल्या आहेत, बट context टॉप मध्ये लेवल येतोय क्रिएटर्स आहेत. तुमच्या समोर, हे खूप इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. किंवा त्याला कोण प्रेझेंट करतंय तुमच्या समोर हेही खूप इम्पॉर्टंट आहे. त्यात He's there. डॉली चायवाला, वडापाव गर्ल, मग Yeah, हा yeah. पुनीत, अजून भरपूर आहे जर दोन. तोच ब्रँड जर तो वडापाव गर्लला नुसता दिला होता आणि तिला म्हणलं असतं की तू काहीतरी बनवून टाक, रादर दॅन की मी तिला वापरतो, की मी माझ्या कॉन्टेंट, माझा इंटेलेक्च्युअल की माझ्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीमध्ये मी तिला इन्फ्युज करतो माझ्याप्रमाणे, अँड देन आय पुट इट इन फ्रंट ऑफ ऑडियन्स. सो कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये तो क्रिएटर येतोय तुमच्या समोर हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. क्रिंजच म्हणजे बेसलाईन. कारण का बॉटम लाईन काय झाली आता, सगळे क्लायंट्स म्हणतात की आता आम्हाला असे इन्फ्लुएन्सर्स पाहिजे जे क्रिंज जे चालेल का, कारण का आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं. बरोबर. काय झालंय, त्यांनी पण एक स्टडी कमीत कमी पैशात. कमीत कमी पैशात Exactly. किंवा जास्तीत जास्त पैशात. ते काय म्हणतात, ठीक आहे आय टेक एन इन्फ्लुएन्सर, पण मला तेवढा रिच नाही मिळणार फॉर एक्झाम्पल, पण मी हा घेतोय, ह्याच्याकडे एवढे पैसे देतोय, ऍटलीस्ट तुम्हाला मिलियन व्ह्यूज देईल त्याच्या वेडेपणामुळे किंवा जे काही तो करतोय, कोणी असो. तोच त्या कॉन्टेंटचा आत्मा आहे. मी आज व्हिडिओ बनवतो, रणबीर कपूर मराठीत बोलतोय पुण्याच्या याच्यामध्ये, हा. हेच पुनीत सुपरस्टार टॉक्स अबाउट नेटफ्लिक्स इज सिमिलर. Yeah. पुनीत सुपरस्टार ही पर्सनॅलिटी इज टॉकिंग अबाउट अ बिग ब्रँड. राईट. रणबीर कपूर टॉकिंग इन अ डिफरंट लिंगो फॉर Right. फॉर अ लोकल ब्रँड. करेक्ट. हा जो इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे ना, तितकाच इन्व्हर्सली हे पण आहे. सो इट वर्क्स, ऍक्च्युली इट वर्क. Yeah. वर्क्स Exactly. फ्रॉम कॉन्टेंट आणि व्ह्यूज पॉईंट ऑफ व्ह्यूनी, पण तुमची ब्रँड व्हॅल्यू काय आहे हे प्रत्येक ब्रँडला कळलं पाहिजे. म्हणजे डू आय वॉन्ट टू असोसिएट विथ सो अँड सो पर्सन ऑर क्रिएटर. म्हणजे माझ्या मते ब्रँड जितके लवकर स्मार्ट होतील आणि त्यांना कळेल की हा नंबर्सचा गेम आहे, तितकं जास्ती चांगलं. बरोबर. पण त्यांना माहिती आहे रादर दॅन असोसिएटिंग विथ अ क्रिएटर हु इज लाईक व्हेरी मच नंबर्स इन टर्म्स ऑफ व्हॉट म्हणतोय, व्ह्यूज एंगेजमेंट मध्ये एव्हरीथिंग व्ह्यूज, कॉमेंट्स, लाईक्स. तो कुठे, कारण की काय होणार आहे माहिती का, मी तुम्हाला एक थिअरी सांगतो, म्हणजे ही माझी थिअरी आहे बेसिकली, की इफ आय गिव्ह 100K व्ह्यूज, त्यातल्या 10% लोक म्हणजे 10,000 लोक त्या ब्रँडकडे बघतात ऍटलीस्ट की बाबा हा असा ब्रँड आहे. त्याच्या 10% लोक म्हणजे 1000 लोक वर थिंकिंग अबाउट डुईंग और बाईंग सच काइंड ऑफ प्रॉडक्ट. म्हणजे तो प्लांट झाला 1000 लोकांमध्ये. त्यातले 10% लोक म्हणजे 100 लोक त्यांनी कन्सिडर केला तो प्लॅटफॉर्मवर जाऊन की बघावा हा ब्रँड कसा आहे. आणि त्यातली 10% लोक, 10 लोकांनी तो विकत घेतला.
सो इफ द प्रोडक्ट वॉज 100,000 रुपीज बेसिकली, Correct. तर 10 लोकांनी विकत गेला, मी त्यांना 10,000चा बिझनेस दिला इन Correct. 100K व्ह्यू. सो तो नंबर 100K पासून जर मिलियन मध्ये गेला, तो अगेन 10%चा Correct. जो फॅक्टर आहे तो Correct. मोठा होतो. कॉस्ट ऑफ So in ऍक्विजिशन terms of of it's customer. always the numbers rather than what people are talking about it or what. हे बघ, ब्रँड हा आपण फक्त ब्रँडला आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. तुमचे रिव्ह्यूज, तुमचे पॅकेजिंग, तुमचं हे सगळं डिफाईन करणार आहे की तो घ्यायचा की नाही. बट ऍटलीस्ट वी कॅन से, आय कॅन से डेफिनेटली दॅट मी जर 100K लोकांमध्ये तो पसरवतोय व्हिडिओ, तर 10 लोक तर विकत घेतीलच फॉर ट्रायल बेसिस. Right. ओके. आय थिंक इट डिपेंड्स फ्रॉम ब्रँड टू ब्रँड. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्युमा इन असोसिएशन विथ PV सिंधू वर्सेस प्युमा इन असोसिएशन विथ राखी सावंत. हा, पण व्ह्यूज Is a- कशाला जास्त येतील? I don't think a brand like झालं तर- Puma would व्ह्यूज राखी सावंतलाच 100%. येणार, पण आय डोंट थिंक अ ब्रँड लाईक Puma would Go for should- Rakhi Sawant. would want to associate. हा, बट लाईक ही सेड, झोमॅटो सारखे जे आहेत ना, हू कॅन रिअली Massive audience. ब्रँड कुठल्या ऑडियन्स Massive साठी audience. एक्झॅक्टली Yeah. एक्झॅक्टली Are you there to एक्झॅक्टली. please the mass or the class? सो हे ब्रँडला Ah. कळलं पाहिजे. जसं आता इफ झोमॅटो फाउंडर इज सेइंग की नाही, मला क्लासेस ठेवायचं आणि सो अँड सो कोलॅबरेशन इज नॉट गोइंग टू वर्क, विच वॉज प्रूव्हन रॉंग इन दिस केस. करेक्ट. Yeah. पण इफ द सेम थिंग इज डन बाय नायकी और Puma, इट वुड बी अ स्टुपिड मूव्ह. इंग्लिश प्रीमियर लीग वगैरे त्यांचे पेजेस मराठी गाणी टाकतात, बघितलंस? पण ते हिंदी गाणी. Oh, फक्त yes, of ते course. जिओग्राफी पॉइंट ऑफ व्ह्यू नी टार्गेटेड असतात. आज तर इंग्लिश ब्रँड आहे यार. पण आय एम आपण नॉट म्हणायला गेलो, आय डोंट थिंक सेम व्हिडिओज आर शोन इन UK मराठी. मला तर वाटतं ते सगळं आपलाच कॉन्टेंट दाखवत आहेत रादर. तेच तर, तो आपल्याला जास्ती तो बघतात. आपल्याला पोचतोय ना. पण त्यांच्या पेज वरती पण ते पोस्टेड. हो ना, मग ते आपल्याला दिसतं. Oh, You can do that ना. ओके. हे बघ, तोच आहे की Okay, तिथेच पण targeted करू नंबर आला. आफ्टर ऑल जी एजन्सी ती हँडल करते, त्यांना पण नंबर्स कुठेतरी दाखवायचे आहेत, त्या Exactly. पुढचे आहेत. त्यांना पुढचं काम मिळणार आहे. हो. सो इफ आय एम पुटिंग अ मराठी सॉंग ऑन अ फुटबॉल व्हिडिओ वेअर रोनाल्डो इज Insane. अरे पण ते It was- get numbers, it was maybe they amazing won't to get watch that, conversions. you know, like- So always the agency will have upper hand की आम्ही व्ह्यूज दिले, पण तुमच्या प्रोडक्ट मध्ये दम नव्हता म्हणून कन्वर्ट नाही झालं. Correct. इन अ वे गेटिंग ऑडियन्स. आता फॉर एक्झाम्पल जे रील्स वर आज इंडियात आहे, इंडियात जेवढे रील स्टार्स किंवा इन्फ्लुएन्सर्स, कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत, हे मला वाटत नाही बाकीच्या जगात एवढे आहेत. ठीक आहे, कारण की त्यामुळे त्यांनी थोडस लॉबिंग करून, टिकटॉक बंद करून रील्स चालू केलं, कारण की तेव्हा नाही तर तेवढा पुश मिळालाच नसता इंस्टाग्रामला. आणि हे थोडंसं इंस्टाग्रामने कुठेतरी अनालाइज केलं होतं. त्यामुळे जेव्हा टिकटॉक बॅन झालं तेव्हा रील्स सगळ्यात जास्त प्रमोट झाले इंडियामध्ये, बरोबर. पण याच्याने हो झालंय काय की आता क्रिंज कॉन्टेंट बनणं किंवा मग चांगल्या कॉन्टेंट क्रिएटर्सना ते आता हे व्हायला लागलेत की आता त्यांचं कॉन्टेंट परत परत बघत नाहीत. फॉर एक्झाम्पल की तू एक जोक 10 वेळा नाही सांगू शकत. करेक्ट. आपण काय काय इन्फ्लुएन्सर्सना फॉलो करायचो, त्यांचं सुरुवातीला कॉन्टेंट आपल्याला आवडायचं, मग काय आलं की अरे हा तेच तेच करतोय किंवा लास्ट करायचं एक ट्विस्ट असेल असं काहीतरी. पण तेव्हा इररेलेव्हन्स हा कसा डील करतात, म्हणजे की काय काय एक पीक असतो, देन यू फ्लॅटन आणि मग Right. डाऊनफॉल. बरोबर. सो ऑडियन्स एक आहे की तुमचं जे ऑडियन्स आहे ते प्रत्येक वेळेस रिफ्रेश होत जातं. मला ज्या लोकांनी 2019 मध्ये फॉलो केलं असेल, मे बी दे वोंट इवन बी अवेअर ऑफ की अरे हा कंटेंट बनवतोय का, काय झालं. सो तो एक सेट ऑफ ऑडियन्स जरी तुम्हाला आला तरी तो स्टेल होतो, बेसिकली तो शिळा होतो, आणि नवीन ऑडियन्स येतो, त्याचे व्ह्यूज तुम्हाला मिळायला लागतात. आणि त्याच्यामुळे त्या व्ह्यूजमुळे तुमचं काही जुन्या ऑडियन्सला तो पुश परत पुश होतो. तो मग त्यांच्या माइंडमध्ये रिफ्रेश होतो. सो तो गेम आहे. पण व्हॉट वॉज द क्वेश्चन? शिट. की इररेलेव्हन्स म्हणजे की कॉन्टेंट इररेलेव्हंट व्हायला नको, कॉन्टेंट क्रिएटर. आता झालं, हे झालं ऑडियन्सचं. क्रिएटर. सो क्रिएटर्स काय करतात की एक फ्रेम आहे, मी असा असा व्हिडिओ बनवतो, हे स्टेप्स आहेत माझ्या व्हिडिओमध्ये. सो तेच जेव्हा तुम्ही देता तेव्हा ते खूप प्रेडिक्टेबल होत जातं कॉन्टेंट. इवन दो की फॉर एक्झाम्पल मेकिंग एकाच टाईप ऑफ पर्सनॅलिटीचे 16 पार्ट्स. वाय? बरोबर. तुम्हाला माहिती आहे ही आता माझा फॉर एक्झाम्पल मी सांगतो, माझा हॅरी पॉटरचा डब्स फेमस I झाला. know, I've seen it. आय नो इफ आय पुट राईट नाव हॅरी पॉटरचा व्हिडिओ, इट विल बँक Yeah. किलर व्ह्यूज. मला माहितीये. मग मी का सारखा देऊन तो खराब करू लोकांना? जर तुम्हाला जर रोज मी फ्राईज खात बसलो तर मला 5व्या दिवशी आणणार ते यार फ्राईज जरा काहीतरी बरोबर. वेगळं वेगळं वेगळं, वेगळं. yeah. पहिले तसं व्हावं लागतं आपल्याला. नाही, द मोमेंट यू स्टॉप बिंग क्रिएटिव्ह आणि एक्सपेरिमेंटिंग ना, यू स्टार्ट बिंग इररेलेव्हंट. यू हॅव टू नवीन एक्सपेरिमेंट. नवीन काहीतरी द्यायलाच लागतं. यू कॅनॉट बी स्केअर्ड की हे लोक ऍक्सेप्ट करतील का,
Because हे unless you लोकांना try, you आवडेल. will not know, right? Exactly. What Yeah. works, So what you doesn't. have to आणि keep trying. कंटेंट वर्क होत राहत त्याच्यामध्ये तुम्ही एक्सपेरिमेंट करत राहा हो. म्हणजे तुम्हाला Correct. कळेल की ह्याला असं लोक बिहेव करतात तर ह्याला कसं बिहेव Right. करतील. Right. So just आणि तुमचे ब्रह्मास्त्र ठेवा ना तुमच्याकडे हॅरी Exactly. पॉटर इज माय हा, ब्रह्मास्त्र exactly. कोई मिल गया इज माय ब्रह्मास्त्र टाकायचं. हे ठेवलंय माझ्याकडे जेव्हा माझं कॉन्टेंट चालणं बंद होईल तेव्हा मी हे काढीन बाहेर Right. Pull out the big guns when कम बॅक असतो तो कम बॅक म्हणजे गेट युअर ऑडियन्स बॅक. Correct. सॉरी तुझ्यासाठी कसं आहे काय? कॉन्टेंट आणि I think I'm past that. आता content वगैरे, I don't think anyway content was not really relevant to my profile. Like I said, it used to always be my journal. It still is somewhere. त्यामुळे मला असं काही हार्ड अँड फास्ट हे नाहीये की ओके मला हेच करायचंय आता मला रील करायला लागणार आहे हे करायचं. आय डू इट ॲज अँड वेन आय हे फील. ना. हो हो. घ्या अरे नसतो सोडत, खाणं नसतं सोडत, don't थोडस worry. कॅज्युअल पण आहे. मला त्याला टेन्शन आहे आणि तहान लागेल जास्त बडबड सानिका, करूया. लोकांना अजूनही प्रश्न आहे की वाय सानिका रानडे फेमस. ह्याचं काय उत्तर आहे तुझ्याकडे? मला नाही माहिती बट देर आर अपॅरेंटली पीपल फायटिंग ऑन रेडिट. आय नो. 2013 मध्ये याचं प्रोफाईल डिस्कवर केलं होतं. 13-12 असेल जेव्हा इंस्टाग्राम आय गेस मी नवीन Yeah. स्मार्टफोन घेतला होता तेव्हा 2012 मध्ये वगैरे आणि माझा मित्र दाखवत होता मला अरे बघा ही मुलगी आणि तेव्हा ते 55,000 फॉलोअर्स आहे हो. आणि दॅट टाइम अरे 50 लाईक वॉज अ बिग नंबर तेव्हा फोटोवर अरे 55,000 अरे एवढी लोक इंस्टाग्रामवर आहेत. बिकॉज वेन आय स्टार्टेड लिटरली कोणीच नव्हतं काहीच करत. अँड आय एम सिरियस. सो तेव्हा मॅक्सिमम आय थिंक Correct. अराउंड 2014 आय लाईक 55,000-60,000 फॉलोअर्स. वाव. विचार कर ना पुण्यातली 55,000 ऍक्टिव्ह लोक इंस्टाग्राम वरती जेव्हा तेच ना. स्मार्टफोन नवीन आले मला होते वाटत नाही तेव्हा की 2014 लोकांना इंस्टाग्राम माहिती पण होतं. व्हॉट्सअप मी जस्ट तरी आलं होतं फेसबुकवर 13 होतो. मध्ये हा एक्झॅक्टली. मी तेव्हाही फेसबुकवर मी 15-16 मध्ये आलो. पण आय गेस ही स्पीसीज बीएम वाली आहे बरोबर जे बरोबर. इंस्टाग्राम वरती पोस्टिंग आय गेस ते Yeah. तेव्हा ते होतं की मी Exactly. कुठलं गाणं ऐकतोय मला लोकांना Yeah, yeah. सांगायचं हा मी स्टेटस हो. टाकलाय येस ते तर मी करायचं बीबीएम वरती हो. message हा update वगैरे. ब्लॅकबेरीचा टाइम Status. पण श्रीमंत लोकांचा. श्रीमंत लोकांचा तर आपला अमेझिंग झालाय हा पॉडकास्ट आणि द गेम्स अँड द I hope people who are watching हो, त्यांनी have म्हणलं the same पाहिजे thing to say. पॉडकास्ट आम्ही स्वतःलाच लागलो. अमेझिंग झालं ना मला हा, माहिती. खूप छान झालेलं आहे. पण एनिवेज तर आपला लास्ट प्रश्न आपण हा एंड करूया की आता काय बघतो मी की बॉम्बेचे जे क्रिएटर्स आहेत मुंबई. मुंबईचे जे क्रिएटर्स आहेत ते बॉम्बे हायकोर्टचं हा problem आहे. मुंबई. बॉम्बे हायकोर्टचं नाव हा प्रॉब्लेम आहे. बट हा एनिवेज प्रॉब्लेम. ठीक आहे. I thought this is the solution. पण जर नाव बदलायचं तर आधी बॉम्बे हायकोर्टचं नाव बदलून टाका. एनिवेज प्रश्न आहे की मुंबईचे जे क्रिएटर्स आपण बघतो ते सगळे एकत्र काम करतात. जसे ऑरेंज ज्यूस गँग झाली. दिल्लीचे जे क्रिएटर्स आहेत राजन आणि हे ते एकत्र काम करतात आणि झिरो हेटर्स आहेत ऍब्सोल्युटली त्यांच्या कॉन्टेंटला. पण पुण्यात मी हे बघितलंय की सुरुवातीला इन्फ्लुएन्सर्स कोलॅबरेट करतात पण नंतर वेन दे आर ऍट अ लेवल ऍट अ हाय ते कोलॅबरेशन दिसत नाही. हे काय हा प्रॉब्लेम व्हॉट इज दिस प्रॉब्लेम? हा एक मराठी प्रॉब्लेम आहे पुणे प्रॉब्लेम आहे का पुण्यातली लोक माजोडी आपण तो तसा सगळ्या अँगल आहे काय तुम्हाला काय वाटतं? हॅव यू ऑल गॉन थ्रू दिस? फर्स्ट ऑफ ऑल मी ग्रुप काय क्रिएटर्स बरोबर हँगआउट जास्ती करत नाही बिकॉज वेन आय एम नॉट मेकिंग कॉन्टेंट आय वॉन्ट डिफरंट थॉट्स इन माय माइंड की नाहीतर मग जर क्रिएटर्स फ्रेंड्स असतील तर मी सतत कंटेंट बद्दलच बोलत राहीन विच आय डोंट वॉन्ट इन माय लाईफ. आय वॉन्ट अ स्विच दॅट स्विचेस ऑफ आफ्टर वेन आय स्विच ऑफ माय कॅमेरा ऑर वॉट एव्हर माय डिव्हाइस. त्यामुळे आणि राहिलंच तर ग्रुप बद्दल बोलणं. सो क्रिएटर्स आर सपोज टू बी क्रिएटिव्ह पीपल. क्रिएटिव्ह डिफरन्सेस असणार. सो इनिशियली तुम्ही ते करू नका बिकॉज तुमचं इंडिव्हिज्युअली तुम्ही जर ग्रो करण्याचा प्रयत्न करा तर जो तुम्हाला रिस्पॉन्स मिळेल तो फक्त तुमच्या कॅरेक्टर किंवा तुमच्या पर्सनॅलिटी किंवा तुमच्या स्पेसिफिक इंडिव्हिज्युअलिटीवर रिस्पेक्टेड टू दॅट असेल. मगाशी जसं म्हटलं मी 4 लोक मिळून रील बनवतात फाईन गुड कोलॅबरेशन इज व्हेरी गुड बट म्हणजे खूप चांगला ऑप्शन आहे ऑडियन्स एक्सचेंज करण्यासाठी. बट ऑडियन्सलाच कळत नाही की कुठल्या क्रिएटरचा रील आहे देन त्यांना फॉलो कुठल्या क्रिएटरला करायचं हेच कळत. आणि जर मी आपल्या चौघांचा रील आहे माझी रील आहे ती आणि ती खूप भारी रील आहे पण ह्याला फॉलो केलं आणि ह्याला फॉलो केल्यानंतर कळालं की माझा कन्झ्युम करायचा कॉन्टेंट टाईपच नाहीये हा. तर मग नेक्स्ट पुढचं जेव्हा ग्रुप क्रिएशन करतील तेव्हा ते 10 वेळा विचार करतील फॉलो करायचं की नाही. सो हा झोन आहे. आय एम नॉट सेइंग जस्ट गिव्हिंग एन एक्झाम्पल. तर त्यानुसार आणि राहिलंच तू म्हणला की पुण्याच्या क्रिएटर्स मध्ये एकही नाहीये का मुंबईच्या यू नेव्हर नो दे आर नॉट गुड ऍट शोईंग दॅट आणि मुंबईचे क्रिएटर्स मे बी दे आर गुड ऍट शोईंग दॅट. मे बी आणि ऑनेस्टली स्पीकिंग की क्रिएटर्सला मी हे सांगतो की उद्या तुमचे किती फॉलोअर्स होते डोक्यात जाऊ नका देऊ.
ऍट एनी टाइम ऍट एनी पॉइंट इन लाईफ यू कॅन बी झिरो अगेन. Correct. सो त्यामुळे तेच एक थॉट आहे जे तुम्हाला पकडून ठेवेल. अदरवाईज डाऊन टू अर्थ आहे तो क्रिएटर किंवा मी डाऊन टू अर्थ आहे वगैरे हे सगळं मिथ आहे. पर्सनल लाईफ तुम्ही पहिल्यांदा भेटल्यावर कुठल्या क्रिएटरला कधीच तुमच्याशी रूढ होणार नाहीये. बरोबर आहे. सो एव्हरी क्रिएटर फॉर यू इज डाऊन टू अर्थ, बट दॅट डझंट मीन ही इज डाऊन टू अर्थ इन पर्सनल लाईफ. दॅट इज अ डिफरंट थिंग. त्यामुळे तुमचे डिफरन्सेस होणार आहेत त्या ग्रुपमध्ये. तो सुरुवातच अशी करा, कोलॅब करा, ऑफकोर्स वेल अँड गुड, तुमचा ऑडियन्स एक्सचेंज होईल, बट असं नका, नाहीतर मग शेवटपर्यंत एकत्र हात धरून चाला. असं असं भरपूर क्रिएटर्सचा इश्यू हा होतो की एकतर फॉर एक्झाम्पल मी तुषार बरोबर जर कोलॅब करतो आणि त्याचे लाखभर फॉलोअर्स आहेत, माझे 30,000 आहेत, तर मी ओव्हरशॅडो होतो. बरोबर. हे माझ्या डोक्यात असतं की अरे आय डोंट वॉन्ट टू बी नोन ऍज समवन हु इज इन तुषार्स व्हिडिओज. आय वॉन्ट माय ओन आयडेंटिटी. मग त्या मी म्हणतो की 1-2-4 व्हिडिओज मी कोलॅब करीन, नंतर मी म्हणतो की अरे नाही, मला माझंही करायचंय. मग तिथे 2 पाटे फुटतात. दुसरं एक रिझन आहे की पैसे. मी आतापर्यंत पुण्यातल्या कुठल्याही क्रिएटर्सना, मोठ्या क्रिएटर्सना पाहिलेलं नाहीये जे एका ब्रँडसाठी 2 जण करतायत, जे मी मुंबईतल्या क्रिएटर्सना बघतो की ब्रँडसाठी ते 2 एकत्र प्रमोशनल व्हिडिओ बनवतात आणि नॉट नेसेसरी की दोन्ही क्रिएटर्सना पैसे मिळाले किंवा ब्रँडनी हायर केले, बट ते हेल्प इच अदर. पुण्यात ते खूप डिफरन्स आहे. म्हणजे आय हॅव बीन आस्क्ड की अच्छा ठीक आहे मी करीन मदत, पण मग मला किती पैसे मिळणार. सो आणि मग तिथे जर ती क्लॅरिटी नसेल ना, तर मग भांडणं होतात. म्हणजे यू हॅव टू बी क्लिअर आधीपासूनच की ह्याचे एवढे मी कोट केलेत, एवढा % तुला मिळेल. जर ती क्लॅरिटी नसेल तर मग ही भांडणं झालेली आहेत आधी. तिसरं म्हणजे इगो. ह्याचे जास्त फॉलोअर्स का, माझे काय. आणि अगेन ते आलंच की मी ह्याच्यावर एक फेवर केला होता, त्यांनी माझ्यावर मग 2 केले, मग मला अजून एक करायचं आहे, Correct. मग ते Tally करायलाच ठेवायची. नाही आणि मग नंतर Right. तो हे होतो. त्यामुळे त्यापेक्षा नकाच तुम्ही एकटं दोन- करा. तीन दोन- कारणं तीन आहेत. role. आणि जी आता मी किती observe क्रिएटर आहेत जे एकच जण 10 कॅरेक्टर्स करतो, बरोबर. व्हेरी गुड ॲट इट. Yeah. तसं ट्राय करा ना. आणि जर काही नाहीच वर्क झालं तर शेवटी आहेच ना ते की ग्रुप बरोबर बनवायचं. कीप दॅट इज अ लास्ट ऑप्शन. तुला काय वाटतं? Yeah, I think पुण्यात anyway हा problem आहेच आहे. You try to, if the other person is doing better than you, you try to pull that person down. I don't see that happening in Mumbai. Right. And it's because they started together. Eventually they have a destination to reach where they will get together no matter the differences. पुण्यात ते नाहीये. म्हणजे मुंबई आणि पुणे कोलॅबरेट करतात, पण पुण्यातलं पुण्यात कोलॅबरेशन. आता तू बघ ना, तू आता मुंबईला बॉम्बे म्हणला, कशी ओरडली तुला लगेच. हे खूप हो, होतं मग कसं होतं Exactly, की हा. मुलींचं साधारण ऐकायचं बिकॉज दे आर राईट अबाउट अ फ्यू थिंग्स कळलं का. ऑलमोस्ट एव्हरी टाइम. लिहून घेतो मी. त्या नावाखालीच लिही. आणि कॉन्टेंट क्रिएशन इज बघू. मोर ऑफ नोईंग युअर सेल्फ ॲज इंडिव्हिज्युअल इन अ जर्नी. तुम्हाला तुमच्याबद्दल जर तुम्ही ग्रुपमध्ये राहिला तर तुम्हाला स्वतःबद्दल काही कळणारच नाहीये की माझी रीच किती आहे, माझं थिंकिंग कपॅसिटी बरोबर. कुठपर्यंत जाऊ शकते. पण म्हणजे आता जसं मल्टीस्टारवर मूवी जास्ती चालतात किंवा जास्ती आठवतात आपल्याला, तसं मल्टीस्टार रील का नाही. पण त्यानंतर क्रिटिसिझम पण तेवढंच मिळतं ना. माझ्या फेवरेट ऍक्टरला एवढा त्याला झोन मिळालाच नाही, मग त्यांनी ओव्हरशॅडो Correct. केलं. अगेन ते आहे. ऑडियन्स आधी ऑडियन्स त्यांच्या डोक्यात प्लांट करतं आणि मग ते आपापसात unless all 4 people in that one group are getting equal recognition. In that case, the things are different. But if one is outperforming the others, more often than not तेच होतं. म्हणून मग तो Right. म्हणतो की मी एकटाच काहीतरी करतो, करायचं होतं. आणि हे Very हर्ट nice. आणि जे ग्रुप्स असतात त्यांचा एक मी आयडेंटिफाय केलाय की 4 लोकांचा ग्रुप आहे. सुरुवातीला सगळे एकमेकांचे रील शेअर करतात, मग 2 लोक मोठे झाल्यावर ते म्हणतात आम्ही नाही करणार. जेव्हा जास्त गरज असते तेव्हा नाही करत. आणि मला मग तर तिथे वाटतं डिफरन्सेस सुरुवातीलाच लिगल कॉन्ट्रॅक्टच साईन करायला हवं. खरंच अरे मुळात जाऊ ना एक्झॅक्टली जाऊ नका. मुळात प्रॉब्लेम काय माहितीये का, तुम्ही जर ग्रुप फॉर्म केलाय दुसऱ्या कुठल्या तरी ग्रुपला कॉम्पिटिशन द्यायला, इट इज नेव्हर गोइंग टू वर्क. हा, you should be तुमची doing it for आधीपासून yourself. मैत्री असेल आणि जर मग तुम्ही ग्रुप बनवलाय तर इट विल वर्क. म्हणजे 4 पुण्यातली टाळकी जमून आम्ही ह्या ग्रुपला टक्कर देऊ. म्हणून मी आता रॅन्डम क्रिएटर्सना गोळा करणं मेक्स नो सेन्स बिकॉज आय एम नॉट फ्रेंड्स विथ देम. आय डोंट नो त्यांचं पर्सनॅलिटी कशी आहे, त्यांचं कॉन्टेंट कसं आहे. आणि मग मी ग्रुप बनवला तर मला एका पॉइंटला वाटणारच आहे की अरे तू हे काय करतोय, मला नकोय So मला माझ्या एक ते ग्रुपमध्ये. जे phrase आहे ते खूप आवडते. Losers focus on winners, winners focus on winning, which is true. They don't really care. आणि मग आपण जो आता हा ग्रुप बनवलाय त्या ग्रुपचं काय फ्युचर आहे, काय हा आहे? ग्रुप कधी नाही मी माझ्या घरी जाणार आहे. हा ग्रुप आहे. हा ग्रुप आहे. हे बघ पुढे हा पुढे group आहे. people talking. हा ग्रुप आहे. हेच पुढे हा group. हे बघा, हा ग्रुप हा ग्रुप अजून काही- जोपर्यंत मला माझे पैसे मिळत नाही तोपर्यंत हा ग्रुप नाहीये. हा ग्रुप नाहीये.
सिम्पल. सानिका रानडे ग्रुप बनवणार आहे व्हॉट्सअपवर. मी ग्रुप माझे दोघांचे नंबर्स मी ग्रुप सोडते आता. वा. म्हणजे तूच तर नाही तोडला तो ग्रुप. नाही माहिती कुठला ग्रुप पण जनरल टाकला. ग्रुप आणि मुलांची हृदय जोडणारी एकमेव सानिकाताई रानडे. झालं यांना सबस्क्राईब करा. त्यांना प्लीज फॉलो करा आणि रेडिट पण असं काय तुझं की मला when people come to know that I know you, lot of people come to me, "Arey, she is very rude, she is very." No, she is very good friend. She is very good as a person. See, I always tell people I'm not rude, but I am friendly with everybody. Doesn't mean I'm friends with them. I have a very few precious people in my life. राईट. And I असं can't. म्हणजे असं शेणाचा गोळा घ्यायचा आणि असे सारवा असं झालंय. No, but I am तिने friendly थोडक्यात with सांगितलं everybody की that आय एम नॉट हर फ्रेंड, शी इज जस्ट फ्रेंडली. ओके. Not at all. फॉलो रे भाऊ असं आहे ते. This is just going really Okay. badly. तू माझं माझ्यावर content म्हणली बघतोयस. मी नाही, नाही. तसं नाही. तसं I have नाही. known him. नाही मी त्याला Let's not get how. त्याला नाही. हो, हो. कॅमेराकडे बघून सांगते असं. हा नाही, हे माझे खरंच मित्र आहेत. मित्र आहे ते. माझी फक्त मैत्री नाही यांच्या बरोबर. हे जेन्युअनली माझे मित्र आहेत. Honored. हो. ऑनर्ड. But थँक्यू who फॉर दिस. told you I'm rude? No, generally I'm talking. असं ऐकतो लोकं. Maybe तू DM ला रिप्लाय करत नाही ना, मग त्यांना असं किंवा वाटतं. असं हा. काहीतरी आणि DM चा रंगी काय reply reply दिला करू? असेल. हाय बेबीला किती रिप्लाय अगं नको करू, असं नाही म्हणत की कर. हाय बेबीला त्यांना काय असं रिप्लाय वाटतं. असतो? काय असं असतं? रूड नाही म्हणता येणार, ऍटिट्यूड म्हणता येईल की तो असा ऍटिट्यूड आहे. मुळात मुलांचा इगो तसाही हर्ट होतोच की ही जेवलीस कोण आहे का मला वगैरे? रिप्लाय करणारी. जेवलीस का काय मग ते म्हणायचं? Reddit वरती जाऊन मला पडायला त्याचा सांगतात ते अर्थच कळला नाही reply अजून काय to म्हणजे their काय कॉन्टेक्स्ट एवढं का तो जेवलीस का ती पण काय? माझ्या मागे लागलेले म्हणजे जेवलीस का? मध्ये असतं की जेवलीस का हा जो कसा म्हणजे काय आहे मला त्याचा कॉन्टेक्स्टच कळत नाही. आता- जेवलीस का काय हे कधी विचारलं नाहीये कोणाला आज ऑनेस्टली स्पीकिंग. म्हणजे असं म्हणू की तू असे व्हिडिओ बनवतो 3 आणि तू गर्लफ्रेंड्स जेवलीस का नाही नंतर पण मला नाही कळलं जेवलीस का. जेवलीस का अपेरेंट किंवा पिकअप लाईन, पण मग ते सांगायचं झालं तर मी जेवतेच इरिस्पेक्टिव्ह ऑफ But यू. that is such a nice way to Caring- ask caring someone. thing, म्हणजे yeah. तुम्हाला काय हवंय? हा. Netflix and chill is cool का? आणि जेवलीस का is डिग्री किती छान. It's beautiful काळजी आहे. if it's between two people who are dating. आपण थोडस ते Randomly गरम करून somebody घ्या says, आणि गिळ "जेवलीस का?" असं का कोणी काय जेवलीस त्याला DM. नाही, मी आणि तुषार आमचं असं आहे की ते गरम कर आणि गिळ एकदाच. त्यामुळे आम्हाला कोणी जेवलीस का वगैरे जेवलीस का? जेवलास का नाही पण इव्हन जेवलीस का जेव नको मी काय करायला करायचं ते घर मला जेवलीस काय का? करायचंय. नाही मी पण आवडणाऱ्या मुलीला पण असं विचारणार जेवलीस का? गिळलं मयूर जेवलीस का? गिळलं गिळलं. नाही, एखादी मुलगी मला आवडते मी तिला हा प्रश्न नाही विचारणार जेवलीस का? पिकअप लाईन आहे. अरे पण नाही करायचं पिकअप. हा बरं, नाही करायचं. जब जाना ही नहीं है तो उस बोला नहीं, 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 क्या हाँ, खास नहीं, बात नहीं, है? नहीं, मला आवडणाऱ्या मुलींना पण कसं अप्रोच करता येईल नाही माहिती. But normally what is your go-to जेवलीस line? cannot be a If you pickup like line. somebody, नेक्स्ट टाइम जेवलीस का ट्राय कर. नाही मग मी गोटू होतो. मी असा शेल मध्ये जातो मग मी एवढा गप्पा नाही मारत. I don't open up. अच्छा. मी असं कॉन्शियस होतो एकदम की Oh, you like somebody you don't open. Yeah. नाही Oh, कॉन्शियस होतो. oh. ओपन अप पेक्षा Oh. म्हणजे फर्स्ट मीटिंग असं Oh. पहिल्यांदा भेटतोय आणि Oh. तू एवढा बोलला आणि हा मग म्हणजे जेवलीस मला- का? Like you. So he doesn't like either of us. जेवणाला that way, that way, that way म्हणतात. जेवणारच का? अरे हो ना. नको. चला. चला Then on this चला, note- थांबूया. Yes. हो. ओके आय थिंक प्लीज लाईक कमेंट शेअर हा, सबस्क्राईब बोला यार. युट्यूब चॅनल हो. आणि हे कोलॅबरेशनला आम्हाला सपोर्ट Yes. करा. मुलींना कमेंट करायचं असेल तर ह्याच्यासाठी कमेंट करा, शिव्या घालायचं असेल तर माझ्यासाठी कमेंट करा आणि आणि ह्यांचं काही काम focus आवडलं असेल तर तसंही कमेंट करणार आहात माहिती मला. आणि सानिकाला चांगले डीएम करा रे. चांगले DM करा रे. चांगले जेवलीस DM का वगैरे करा. विचारू नका. Please. जेवायला घेऊन जाऊ का असं हा. विचारा. हा. Answer will still be no, but you can try.